येस. सो सगळ्या पार्टिसिपंट्सना मी आता म्यूट केलंय, पण जेव्हा तुम्हाला बोलायचं असेल त्यावेळी तुम्ही अनम्यूट करून बोलू शकाल. येस. सो आज आपला टॉपिक आहे सस्टेनेबल वेस्ट मॅनेजमेंट अँड सस्टेनेबल लाईफस्टाईल. सो नक्की आपल्याला आज आपण सस्टेनेबल लाईफस्टाईल तर बघणार आहे, पण ती वेस्ट मॅनेजमेंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं बघणार आहे. पण सस्टेनेबल लाईफस्टाईल म्हणलं की ते खूप सारे वेगवेगळे कॉम्पोनंट येतील, पण वेस्ट मॅनेजमेंट पॉईंट ऑफ व्ह्यूनं आपण आपली लाईफस्टाईल सस्टेनेबल कशी करू शकतो हे आज आपण थोडंसं बघणार आहे. फोकस थोडासा वेस्ट मॅनेजमेंट आणि त्यातही हाऊस होल्ड वेस्ट मॅनेजमेंट किंवा इंडिव्हिज्युअल लेवलचे एफर्ट्स काय करता येतील या पद्धतीनं असणार आहे. ओके. सो येस. सो पहिल्यांदा आपल्याला प्रश्न पडतो की वेस्ट म्हणजे काय. तर आपण आपल्याला स्क्रीनवर आता दोन आपल्याला हे दिसतात. एका साईडला जंगल आहे आणि एका साईडला आत्ताचं सिमेंट कॉन्क्रीटचं जंगल आहे असं आपण म्हणू. तर यामध्ये काय फरक दिसतो, तर असं आहे की जेव्हा आपण अजून औद्योगिक क्रांती वगैरे झाली नव्हती, आपण अजून रानावनामध्ये राहत होतो किंवा आजही आपण जर जंगलामध्ये बघितलं तर तिथं अशी वेस्ट नावाची काही कन्सेप्टच नाहीये, की जे काही झाडाची पानं खाली पडतील, जे काही झाडं मरून पडतील, लाकूड असेल किंवा जे काही प्राणी पक्षी मरतील किंवा त्यांचं आणि काय त्यांचं जे वेस्ट असेल ते सगळं त्यातले जे न्यूट्रिएंट्स आहेत ते सगळे ऑटोमॅटिक रिसायकल होत राहतात. सो निसर्गाला माहिती आहे की त्यांच्याशी कसं डील करायचं. पण वेस्टचा प्रॉब्लेम केव्हा चालू झाला, तर जेव्हा औद्योगिक क्रांती झाली आणि आपण असे वेगवेगळे काही पदार्थ तयार करायला लागलो की निसर्गाला अजून माहिती नाही की त्याचं कमीत कमी वेळेमध्ये त्याचं विघटन किंवा हे कसं करायचं. तर तेव्हापासून हा वेस्टचा प्रॉब्लेम चालू झाला असं आपण म्हणू शकतो. सो म्हणजे हा टोटली आपण म्हणाल तर हा मॅनमेड प्रॉब्लेम आहे वेस्टचा. निसर्गामध्ये वेस्ट नावाची अशी काही कन्सेप्ट पूर्वी तरी काही नव्हती. त्या गोष्टी आपल्या आपल्या रिसायकल होत होत्या. त्याची एक लाईफ सायकल बनलेली होती. सो इट वॉज अ सर्क्युलर थिंग. जसं आपलं पाण्याचं एक जलचक्र असतं तसं ही एक सायकल न्यूट्रिएंट्सचं निसर्गामध्ये चालू असतं काय. तो आता वेस्टचा प्रॉब्लेम जर म्हटला तर आपण आपल्याला कायम आपण वेस्ट हा हे अगदी दिवसातनं पेपरमध्ये एक तरी बातमी कचऱ्याच्या संदर्भामध्ये असेलच असं साधारण असतं. तर नक्की हा वेस्टचा प्रॉब्लेम काय आहे आणि तो किती मोठा आहे. तर आता जर आपण पाहिलं तर जगाची लोकसंख्या साधारण 7.5 अब्ज लोक आपण सध्या जगामध्ये राहतोय. तर ह्या सगळी लोक मिळून आपण सध्या किती कचरा तयार करतोय, तर साधारण आपण 200 कोटी टन एवढा कचरा आपण रोज तयार करतो किंवा 2 बिलियन टन्स एवढा कचरा आपण रोज तयार करतो. हा कचरा आता आजचा झाला हा कचरा. तर आता अजून आपण जर काही वर्षांनी पाहिलं तर किती कचरा तयार होईल, तर साधारण 2050 सालापर्यंत जर आपण पाहिलं, पुढची साधारण जर आपण 30 वर्षामध्ये हाच कचरा जवळजवळ 70% वाढेल. म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त तो कचरा वाढेल आणि तो साधारण होईल 340 कोटी टन. रोज एवढा कचरा आपल्याला तयार होत राहील. तर सॉरी, वर्षाला एवढा कचरा आपण जगामध्ये तयार करू. तर या कचऱ्याचं नक्की प्रॉब्लेम काय आहे, तर कारण कचऱ्याशी आपण डील करायच्या आपले जे काही वेज आहेत तिथं आपण कुठेतरी मागं पडलो. कचरा तर तयार होत राहिला, पण त्या संदर्भामध्ये आपण जे प्रोसेसिंग किंवा जे विल्हेवाट लावायची जी आपली टेक्नॉलॉजी होती, आपले ते एफर्ट्स होते, ते कुठेतरी मागे पडले. की जसं फॉर एक्झाम्पल आपण जर प्लॅस्टिकचा जर विचार घेतला, तर जेव्हापासून प्लॅस्टिक आपण वापरायला लागलो किंवा प्लॅस्टिकचा जेव्हापासून शोध लागला तेव्हापासून आजपर्यंत जे काही प्लॅस्टिक तयार झालं त्यातलं 90% प्लॅस्टिक हे कधीच रिसायकल झालेलं नाही. त्यातलं जे काही 90% प्लॅस्टिक आहे ते आयदर कुठेतरी वापरामध्ये आहे आपल्या ऑलरेडी किंवा ते कुठेतरी समुद्रामध्ये डंप झालंय किंवा कुठेतरी आपल्या तिथं शेतामध्ये, रस्त्यावर, डम्पिंग ग्राउंडमध्ये असं कुठं ना कुठे हे प्लॅस्टिक पडलेलं आहे. फक्त 10% प्लॅस्टिक हे कुठेतरी रिसायकल झालंय किंवा त्याचं काहीतरी त्याचं हे होतं. तर इतका मोठा प्लॅस्टिकचा प्रॉब्लेम आहे, कारण 90% प्लॅस्टिक हे असंच इकडे-तिकडे विखुरलं गेलेलं आहे. आणि हे प्लॅस्टिक अल्टिमेटली जर आपण म्हणलं आपल्या नदी-नाल्यांमधून, ओढ्यांमधून ते शेवटी समुद्रामध्ये जातं. आणि समुद्रामधल्या प्लॅस्टिकची समस्या अलीकडच्या काळामध्ये आपण खूपच म्हणतो, की ओशन सगळे आपले मोठे जे समुद्र आहेत, महासागर आहेत, त्यामध्ये हे सगळं प्लॅस्टिक वेस्ट जाऊन बसतं. आणि ते किती आहे, तर आपण जर आत्ताचा जर आपण विचार केला, तर आत्तापर्यंत आपण 150 मिलियन मेट्रिक टन म्हणजे साधारण 15 कोटी टन एवढं प्लॅस्टिक आपण समुद्रामध्ये ऑलरेडी डंप केलेलं आहे. आणि आपण दरवर्षी किती करतोय, तर साधारण 80 लाख मेट्रिक टन एवढं दरवर्षी आपण प्लॅस्टिक समुद्रामध्ये डंप करतो. डंप करतो म्हणजे असं डायरेक्ट काही जाऊन आपण डंप करत नाहीये, तर आपण ते मिसमॅनेज केल्यामुळं ते कुठं ना कुठं ते समुद्रामध्ये डंप होते. काही कोस्टल सिटीज आहेत तिथं काही वेळेस डायरेक्टली समुद्रामध्ये डंप होतं. तर हे सगळे फार मोठे आकडे. तर आपल्याला जर असं सामान्य माणसाच्या भाषेत जर समजायचं झालं, तर आपण समुद्रामध्ये साधारण किती प्लॅस्टिक आपण डंप करतोय,
तर मिनिटाला एक मोठा ट्रक भरून प्लॅस्टिक जर आपण घेतलं आणि ते आपण दर मिनिटाला समुद्रामध्ये समजा डंप करायला लागलो, तर हे तशा टाईपचं हे सगळं हे आहे की एक ट्रक दर मिनिटाला डंप होणं, असं प्रत्येक तासाला, प्रत्येक दिवसाला. तर किती प्लॅस्टिक समुद्रात जमा होईल, तेवढ्या गतीनं आपण प्लॅस्टिक समुद्रात सध्या डंप करतो. आणि जर आपण पाहिलं की यामध्ये कॉन्ट्रीब्युशन कोणाचं आहे, तर बघितलं तर ऑल ओव्हर वर्ल्ड जर पाहिलं तर वेस्ट मॅनेजमेंट किंवा वेस्ट तयार करण्याची हे आणि त्या तुमचं सोशल इकॉनॉमिक स्टेटस याचा खूप जवळचा संबंध दिसतो. की जसं आपण पाहिलं की जे विकसित देश आहेत आणि जे विकसनशील किंवा अविकसित देश आहेत, त्यांच्यामध्ये हा खूप मोठा फरक आपल्याला दिसत राहतो. की जसं आपण पाहिलं जर अमेरिका आहे, ऑस्ट्रेलिया आहे किंवा युरोपमधल्या काही कंट्रीज आहेत, तर इथे प्रत्येक माणूस किती कचरा तयार करतो रोजचा, तर त्याचं प्रमाण हे जास्त आहे. तुलनेनं जवळजवळ 1.5 किलो पर डे याच्यापेक्षा जास्त कचरा प्रत्येक माणूस इथला तयार करतो. आणि आपल्या इथं जर ते प्रमाण पाहिलं की आपण आहे किंवा आफ्रिकेमधले देश आहेत, साऊथ अमेरिकेतले काही देश आहेत, इथं हे प्रमाण मात्र अर्धा किलो, 1 किलो इथपर्यंतच मर्यादित आहे. सो तुम्ही जेवढे प्रगत तेवढा तुमचा कचरा तयार करण्याचं तुमचं प्रमाण जास्त. हे साधारण इक्वेशन आपल्याला जगभरामध्ये दिसतं. आणि त्यामुळे आपली ही आता प्रगती होतीये, तर आपण जसे जसे आपण पुढे जाऊ तसे तसे आपण आणखी आणखी कचरा यामध्ये तयार करत राहणार आहे. आपण भारताच्या दृष्टीने जर आपण फक्त विचार केला, तर आता भारतामध्ये साधारण 800 ग्रॅम ते 2 किलो एवढा कचरा प्रत्येक फॅमिली तयार करते. 4 जणांचं आपण जर एक साधारण कुटुंब पाहिलं, तर एवढा कचरा प्रत्येक फॅमिली तयार करते. तर वर्षाला किती? तर साधारण 500 किलो पर्यंतचा कचरा साधारण सहज एक घर तयार करतो. पण हे प्रमाण व्हॅरी होत राहतं, की जसं तुम्ही जर खेड्यामध्ये पाहिलं, तर हे खेड्यामध्ये प्रमाण कमी असेल. शहरामध्ये पाहिलं, तर शहरामध्ये कदाचित लहान घरांमध्ये किंवा झोपडपट्टी भागामध्ये हे प्रमाण थोडं कमी असेल. तसं तुम्ही मोठ्या-मोठ्या उंच-उंच इमारतींमध्ये किंवा मोठ्या बंगल्यांमध्ये जाल, तिथं हे प्रमाण वाढत जातं. तर हे का फरक पडतो? जसं तुमचं सोशल इकॉनॉमिक स्टेटस वाढतं, तसं तुमचं अन्न वाया घालवण्याचं प्रमाणही वाढतं. कारण तुम्हाला परवडतं, त्यामुळे तुम्ही जास्त अन्न तयार करता, ते जास्त वाया जातं. शिवाय दुसरं हे की तुमचं ड्राय वेस्ट हे पर्टिक्युलरली वाढत जातं. त्यामुळे जसं-जसं तुमचं इकॉनॉमिक स्टेटस वाढेल, तसं तुमचं कचऱ्यातनं सुक्या कचऱ्याचं प्रमाण हे हळू-हळू वाढत जातं. तर हे जे प्रमाण आहे ते किती आणि आता आपण नक्की करतो तरी काय? तर संपूर्ण भारतामध्ये जर साधारण 144,000 मेट्रिक टन एवढा जर कचरा रोज तयार होत असेल, तर या कचऱ्याचं होतं तरी काय? तर साधारण गव्हर्नमेंटची जर आपण आकडेवारी पाहिली, सरकारची स्वच्छ भारत अभियान आणि यांची, तर त्यांच्या म्हणण्यानुसार यातला 98% कचरा हा कलेक्ट केला जातो किंवा म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या किंवा नगरपालिकेच्या ग्रामपंचायतीच्या सिस्टीममधून हा कचरा कुठेतरी कलेक्ट होतो. आणि त्यातला प्रोसेस किती होतो, तर साधारण एक 36% किंवा आपण म्हणू की 1/3 कचरा हा प्रोसेस होतो. पण जर ऍक्च्युअली सिच्युएशन पाहिली रस्त्यावरची किंवा प्रत्येक गावामधली, तर हे आकडे हे खूपच थोडेसे वाढवलेले आपल्याला दिसतात. तर 98% कचरा कलेक्ट होत असता, तर आपल्या गावामध्ये आता जी सिच्युएशन दिसते की इकडे कचरा डंप झाला, इकडे कचरा जाळला जातोय, ते आपल्याला दिसलं नसतं. आणि जर 36% कचरा जर एवढा प्रोसेस होत असता, तर आपल्याला एवढे डम्पिंग ग्राउंड गावाच्या शहराच्या आसपास इतक्या मोठ्या प्रमाणावर आज दिसले नसते. तर आता आपली कचऱ्याच्या समस्या काय आहेत? तर ह्या सगळ्या समस्या ह्या काही फोटोंमध्ये आपल्याला दिसतात, की कुठे कचरापेटी वाहती आहे, कुठे कचऱ्याला आग लावलेली आहे, कुठे डम्पिंग ग्राउंडचे एवढे मोठे-मोठे डोंगरच्या डोंगर उभे आहेत. तर ही परिस्थिती सगळी का आहे? तर कारण आपल्याकडं सगळ्यात मोठं आपल्याकडं चांगली कलेक्शन सिस्टीम नाही. रोजचा कचरा घरातून घेऊन जाण्यासाठी आपल्याकडं चांगली वाहनं किंवा ती सिस्टीम एवढी पक्की आपल्याकडे बसलेली नाहीये. त्यामुळे काहीच पर्याय नाही म्हणून लोक कचरापेटीमध्ये कचरा टाकतात. कचरापेटी नसेल तर लोक असे उघड्यावरच कचरा टाकतात. मग त्या कचऱ्यामध्ये कचरा कमी व्हावा म्हणून कोणी आगी लावतं. त्याचं प्रदूषण जास्त होतं. किंवा जरी महानगरपालिकेकडे किंवा नगरपालिकेकडे वाहनं असतील, तरी तो सगळा कचरा नेऊन शहराच्या एका कोपऱ्यामध्ये किंवा शहराबाहेर एका ठिकाणी तो डंप केला जातो. जसं आपण औरंगाबादच्या इथं पाहिलं तर नारेगाव आहे किंवा पुण्याच्या आसपासमध्ये उरळी देवाची, फुरसुंगी अशी काही गावं आहेत की जिथं हे कचरा डंप करण्यासाठी ही गावं आता बदनाम झालेत असं आपण म्हणू शकतो. कारण तिथं गेलो आपण तर पूर्ण असे कचऱ्याचे मोठे ढीग, वास, तिथलं ग्राउंड वॉटर सगळं पोल्यूट झालेलं, सतत येणारा वास, हे सगळे समस्या तिथे दिसतात. आणि हे फक्त हेल्थसाठी हे हजार्डच नाहीये, तर याचे काही सोशल इश्यूजही तयार होतात, की जसं आपण म्हटलं की अशा गावांमध्ये कुणी मुली लग्न करून जायला तयार होत नाही. तिथल्या मुलांची लग्न त्यामुळे होत नाही. तर असे काही सोशल प्रॉब्लेम सुद्धा यातून काही तयार होतात. जसं काही आरोग्याच्या दृष्टीने पण आणि सामाजिक दृष्टीने.
तर ह्या सगळ्यावर आता आपण काय करायचं ते आपण पुढे बघूच, पण सध्या गव्हर्नमेंट काय करतंय, तर सध्याचा गव्हर्नमेंटचा सगळ्यात मोठा फ्लॅगशिप प्रोग्राम जर आपण पाहिला तर स्वच्छ भारत अभियान आहे. तर स्वच्छ भारत अभियानांतर्गत गव्हर्नमेंटनं काय केलं, तर प्रत्येक गावाला, प्रत्येक शहराला, प्रत्येक मोठ्या लहान सगळ्या शहरांना सांगितलं की तुमचं जे काही आता किती तुमची लोकसंख्या किती आहे, तुमच्यामध्ये वेस्ट किती तयार होतं, याचा एक तुम्ही एक प्लॅन किंवा डीपीआर किंवा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट एक तयार करा. आज तुमची लोकसंख्या किती आहे आणि तुमची साधारण 20-30 वर्षांनी लोकसंख्या किती होईल याचा अंदाज घेऊन तुम्हाला किती इन्फ्रास्ट्रक्चर लागेल, किती फंड लागतील, किती गाड्या लागतील, हे सर्व तुम्ही तयार करा. असा एक रिपोर्ट प्रत्येक गावानं, प्रत्येक शहरानं तयार केला. त्याचबरोबर ह्या रिपोर्टच्या अनुषंगानं प्रत्येक गावाला एक प्लॅन तयार करून त्या अनुषंगानं पुढे पुढे हळूहळू प्रगती करायला गव्हर्नमेंटने सांगितलं. त्यासाठी सरकारकडून काही फंडही आलेला आहे की गाड्या खरेदी करण्यासाठी, रिकव्हरी सेंटर, मटेरियल रिकव्हरी सेंटर उभी करण्यासाठी. तर यासाठी सरकार आपल्याला फंडिंग देते. त्याचबरोबर सरकारनं काय केलंय, तर लिगल फ्रेमवर्क म्हणजे कायदेशीर काही तरतुदीही केलेल्या आहेत की जसं समजा कोणी उघड्यावर जर कचरा टाकत असेल तर त्याला दंड करणं किंवा कचरा वर्गीकरण करणं ही नागरिकाची जबाबदारी आहे असं जाहीर करणं, किंवा ज्या काही मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत की ज्या मार्केटमध्ये प्लॅस्टिक किंवा इतर वेस्ट आणतायत तर त्यांना त्याची जबाबदारी घ्यायला लावणं, असे काही लिगल प्रोव्हिजन सुद्धा गव्हर्नमेंटने केलेले आहेत. त्याचबरोबर हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर किंवा हे सगळ्या पायाभूत सोयीसुविधा उभ्या करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंटही सरकार नगरपालिकांना, गावांना देत आहे. त्याचबरोबर सगळं काही गव्हर्नमेंट करू शकत नाही, तर यामध्ये काही ऑर्गनायझेशन्स आहेत, काही कंपनीज आहेत की ज्या वेस्ट मॅनेजमेंटमध्ये स्पेशलाइज आहेत, जशी आपली सोशल लॅब आहे. तर अशा काही लोकांसोबत गव्हर्नमेंटनं पार्टनरशिप करूनही कचऱ्याच्या समस्येला सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर हे सगळं नागरिकांनी, आपण म्हणतो की नागरिकांनी सेग्रिगेशन करावं, कचरा उघड्यावर टाकू नये, कंपोस्टिंग करावं. पण हे सगळं करण्यासाठी नागरिकांना एक प्रोत्साहन म्हणून काही इन्सेंटिव्ह किंवा काही सबसिडी किंवा काही प्रॉपर्टी टॅक्स मध्ये सूट, तुम्ही कंपोस्ट करता तुम्हाला प्रॉपर्टी टॅक्स मध्ये 5% सूट मिळेल, अशा टाईपच्याही काही योजना तिथल्या स्थानिक प्रशासनाने राबवल्या आहेत. त्याचबरोबर त्या गावामध्ये वेस्ट कलेक्शनची सिस्टीम उभी करण्यासाठी अशा टाईपच्या गाड्या देणं. आता तुमच्याही गावामध्ये कदाचित अशा टाईपच्या गाड्या असतील की ओला कचरा आणि सुका कचरा वेगळ्या ठिकाणी टाकण्यासाठी. शिवाय जो काही सुका कचरा आहे तो वर्गीकरण करून रिसायकलिंग इंडस्ट्रीला पोहोचवण्यासाठी असं सुका कचरा संकलन केंद्र किंवा मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी सेंटर असे काही तुमच्या गावामध्ये आता उभे असतील, किंवा जो ओला कचरा आहे त्याच्यासाठी असं विंडरो कंपोस्टिंग इथं असं दिसतंय त्या पद्धतीचे काही गावांमध्ये असतील, काही गावामध्ये बायोगॅस प्लांट केले असतील, कंपोस्ट पिट्स केले असतील. तर हे सगळं कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी गव्हर्नमेंटच्या फंडातून किंवा आपल्या लोकल बॉडीच्या फंडातून ह्या सगळ्या कामं आता चालू आहेत. त्याचबरोबर आता हे सगळं आपण करतो, पण आता इतके दिवस आपण जो काही कचरा तयार करून प्रत्येक गावाच्या बाहेरचे काही ढीग तयार केले, त्याचं काय करायचं, तर त्यासाठी बायो मायनिंग नावाची एक प्रोसेस असते की ज्यामध्ये हा इतक्या दिवसाचा कचरा सगळा उपसून त्यावर विशिष्ट प्रक्रिया करून त्या कचऱ्यामधूनही जे काही रिसायकलेबल मटेरियल ते बाजूला करून आणि मग उरलेल्या कचऱ्याचं कंपोस्टिंग करून त्याची विल्हेवाट लावणं आता बऱ्याच गावांमध्ये चालू आहे. त्याचबरोबर यामध्ये नागरिकांचा सहभाग वाढावा, सरकार काय काय करते आणि तुम्ही काय काय केलं पाहिजे हे नागरिकांना कळावं, यासाठी हे आयईसी कॅम्पेन किंवा जनजागृतीचे अभियानही विविध स्तरावर शासन राबवत आहे. येस सर, हे आतापर्यंत आपण बघितलं की जगामध्ये कचऱ्याची समस्या काय आहे, आपल्या भारतामध्ये कचऱ्याची समस्या कशी आहे आणि सरकार त्यासाठी काय करतं. सो आता मी अश्लेषाकडे हँड ओव्हर करतो, काही मला प्रश्न असतील तर ते विचारू शकतो. ओके, थँक्स अवधूत फॉर शेअरिंग. खूप इन्फॉर्मेटिव्ह होतं हे. आय मीन द नंबर्स आर व्हेरी ह्यूज, बट ऑन अ पॉझिटिव्ह साइड वी सी की गव्हर्नमेंट इज डुईंग समथिंग. अँड सो हे तर झालं गव्हर्नमेंटचा रोल, म्हणजे ॲज इन कम्युनिटी रोल. सो कॅन यू प्लीज टेल मी की इंडिव्हिज्युअली आपण काय करू शकतो? आणि नाव आय एम टॉकिंग अबाउट इंडिव्हिज्युअल एफर्ट. सो आय वुड लाईक टू नो की व्हॉट इज सस्टेनेबल लाईफस्टाईल एक्झॅक्टली. कारण आज आपला वर्कशॉप याच्याबद्दलच असणार आहे. सो यू जस्ट टेल अस अबाउट व्हॉट एक्झॅक्टली सस्टेनेबल लाईफस्टाईल. इज इट जस्ट अ बझवर्ड और इज इट समथिंग रिअली वर्थ अडॅप्टिंग? आणि आपण किती इझिली त्या हॅबिट्स अडॅप्ट करू शकतो? आणि लाईक, आणि डू वी नीड टू इन्व्हेस्ट इन दॅट? म्हणजे आपल्याला किती पैसे खर्च करावे लागतील, और इज इट इझिली डुएबल घरच्या घरीच? सो प्लीज एनलाइटन अस अबाउट दॅट. तर यामध्ये सुरुवात मी याच्यापासून करेन की सस्टेनेबल लाईफस्टाईल किंवा हे सगळं ह्या दोन
कन्सेप्टने मी एक्सप्लेन करीन. तर पहिलं तर आपल्याला माहिती आहे की आपले इकॉलॉजिकल फुटप्रिंट असतं किंवा आपण त्याला कार्बन फुटप्रिंट म्हणतो, की मी माझ्या जीवनशैलीमुळे या निसर्गावर किंवा पर्यावरणावर कितपत माझा भार आहे किंवा ते किती रिसोर्सेस मी वापरत आहे, तर ह्याचं माझा पर्यावरणावर असलेला भार म्हणून आपण याला कार्बन फुटप्रिंट म्हणू. समजा फॉर एक्झाम्पल मी माझी स्वतःची पर्सनल कार वापरतोय आणि घरातून ऑफिसपर्यंत जातोय, तर मी तेवढं पेट्रोल बर्न करतो. सो तेवढं माझा निसर्गावर अधिभार आहे किंवा मी एवढं कचरा मी तयार करतो, तर त्याचा एक अधिभार. हे सगळं आपण कार्बन डायऑक्साईडच्या प्रमाणामध्ये आपण हे करून त्याला एक कार्बन फुटप्रिंट म्हणून नाव दिलेलं आहे. तर ह्यालाच एक अपोजिट कन्सेप्ट अशी आहे की जी सेंटर फॉर एन्व्हायरमेंट एज्युकेशन सीई म्हणून जी संस्था आहे त्यांनी डेव्हलप केलेली, जिथं मी आधी कामही करत होतो आणि आता ही कन्सेप्ट ही पूर्ण ग्लोबली ऍक्सेप्टेड आहे. तर हँडप्रिंट. तर हँडप्रिंट म्हणजे काय, तर सस्टेनेबिलिटीच्या कडे तुम्ही केलेली कोणतीही ऍक्शन इज अ हँडप्रिंट. जसं की आपण फॉर एक्झाम्पल म्हणू की मी ऑफिसला माझी स्वतःची कार वापरण्याऐवजी मी समजा बसने किंवा सायकलने गेलो, तर मी तेवढं फ्युएल वाचवलं. सो ही माझी हँडप्रिंट ऍक्शन झाली. किंवा माझ्या घरामध्ये एखादा नळ गळतोय, तो मी दुरुस्त केला आणि वाया जाणारं पाणी वाचवलं. सो इट्स अ हँडप्रिंट ऍक्शन. किंवा इव्हन मी एखाद्या खोलीत नाहीये म्हणून मी जाताना फॅन आणि लाईट बंद केली. सो ही सुद्धा हँडप्रिंट ऍक्शन आहे. सो इतकी छोटी 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 ऍक्शन जी आहे ती हँडप्रिंट ऍक्शन असं आपण म्हणू शकतो. तर आपण जर वेस्ट मॅनेजमेंट जर पाहिलं, तर वेस्ट मॅनेजमेंटमध्ये आपण वेगवेगळ्या हँडप्रिंट ऍक्शन कशा इन्कॉर्पोरेट करू शकतो. तर आधी आपल्याला सुरुवात करायला लागेल की आधी आपला कचरा म्हणजे काय. आपण घराचा जर विचार केला किंवा एखाद्या ऑफिसचा विचार केला, तर घरात पर्टिक्युलर म्हटलं तर आपण असा 3-4 प्रकारचा वेगळा कचरा आपण तयार करत असतो, की ज्यामध्ये कुजणारा कचरा आहे की जो आपल्या किचनमध्ये तयार होतो, मेनली बायोडिग्रेडेबल वेस्ट किंवा ओला कचरा आपण जो म्हणतो, की ज्यामध्ये फळं आहे, अंड्याची टरफलं आहेत किंवा बाकीचा नॉन बायोडिग्रेडेबल वेस्ट किंवा पेपर, प्लास्टिक, धातू हे सगळे घटक येतील. किंवा दुसरा बायोमेडिकल वेस्ट जर आपण म्हणलं तर सॅनिटरी पॅड आहेत, डायपर्स आहेत, कॉन्डोम्स आहेत. तर हा सगळा बायोमेडिकल वेस्ट किंवा एक स्पेशल वेस्ट आहे. त्यापेक्षा हजार्डस वेस्ट ही आहे की ज्यामध्ये समजा तुमच्या घरातला बल्ब फुटला किंवा तुमचा कॉम्प्युटरचा कीबोर्ड खराब झाला, तर ते इलेक्ट्रॉनिक वेस्टमध्ये येईल. किंवा तुमच्या घरातली औषधं एक्सपायर झाली तर ती असतील. तर आधी आपल्याला आपल्या घरामध्ये कोणकोणत्या प्रकारचा आपण कचरा तयार करतोय हे आधी आपल्याला थोडं समजून घ्यायला लागेल. आपलं काय होतं, आपण कचरापेटी उघडतो, आत कचरा टाकतो, कचरापेटीत दार बंद करतो, सकाळी आपल्या दाराशी गाडी आली की त्यामध्ये आपण कचरा टाकून देतो. आपण यातल्या या 3-4 प्रकारच्या कचऱ्यापैकी कोणता कचरा किती प्रमाणामध्ये तयार करतोय हे आधी आपल्याला यामध्ये समजून घ्यावं लागेल. आणि मग त्यानंतर जे आपण सगळीकडे सध्या ऐकतोच आहे की कचऱ्याचं वर्गीकरण केलं पाहिजे. तर वर्गीकरण का करायचं? का बऱ्याच वेळा की आम्ही वर्गीकरण करून काय होणार आहे? तर वर्गीकरण केलं तर कचऱ्याचं प्रोसेसिंग खूप सोपं होणार आहे. की जसं आपल्याला माहिती आहे की ओला कचरा म्हणजे किचन वेस्ट वेगळा आपण ठेवतो. बाकीचा सगळा सुका कचरा प्लास्टिक असेल, पेपर असेल ते आपण वेगळं ठेवतो. आणि आपला जो हजार्डस वेस्ट आहे की जो हानिकारक वेस्ट आहे की ज्यात तुटलेल्या काचा असतील, सॅनिटरी पॅड, डायपर्स असतील, औषधं असतील, हे सगळं आपण वेगळं ठेवतो. तर हे का करायचं? तर एकतर समजा आपण ओला कचरा आणि सुका कचरा एकत्र ठेवला, तर त्यामध्ये जी प्लास्टिक पिशवी असते ती एकदा कंटॅमिनेट झाली किंवा त्यामध्ये त्याला ओलं अन्न किंवा हे सगळं लागलं की त्याची रिसायकलिंग व्हॅल्यू निघून जाते. त्यामुळे ती तुम्ही जरी कचऱ्यामध्ये टाकली तरी ती कुठेतरी डम्पिंग ग्राउंड मध्ये ती पडून राहील. त्याचं रिसायकलिंग होणार नाही. दुसरं काय, तर आहेत किंवा जे कचरा हँडल करणार तर ते सुका वेगळा करत असतात किंवा त्याचे काय व्हॅल्यू मटेरियल आहे ते त्यातून वेगळं करत असतं. त्यामुळे आपण जर तो सगळा कचरा मिक्स टाकला तर त्यांना ते आपल्या कचऱ्यामध्ये हात घालावा लागेल. सो त्यासाठी ते चांगलं नाही. दुसरं जर आपण पाहिलं तर आपण हा जर ओला कचरा सुका कचरा वेगळा करायला लागलो तर यातला बहुतांशी कचरा हा प्रोसेसिंगला निघून जाऊ शकतो. त्यामुळे जो आपले गावाबाहेरचे जे डम्पिंग ग्राउंड्स आहेत, आपण मोठे मोठे डोंगर उभे केले कचऱ्याचे, तेही कमी व्हायला याच्यामध्ये मदत होईल. या सगळ्या कारणासाठी हे सेग्रिगेशन ही सर्वात मोठी स्टेप आपण कचऱ्यामध्ये म्हणू शकतो. आणि आता तरी आपण 2 किंवा 3 प्रकारामध्ये जास्तीत जास्त सेग्रिगेशन म्हणतोय. काही जगामध्ये असेही काही देश आहेत किंवा आपल्या भारतामध्ये असे काही सोसायटीज आहेत, असे काही कम्युनिटीज आहेत की जे 5 किंवा 6 प्रकारामध्ये किंवा 4 पासून 6 प्रकारामध्ये वेगळ्या प्रकारात कचऱ्याचं वर्गीकरण करतात. की सुक्या कचऱ्यामध्ये समजा ते पेपर, प्लास्टिक, मेटल असं वेगळ्या प्रकारे कचऱ्याचं वर्गीकरण ते करत राहतात. तर हे आपली पहिली स्टेप असेल की आपलं हँडप्रिंट वाढवायचं असेल तर सगळ्यात पहिला आपण कचरा ओपनली डंप नाही केला पाहिजे कुठेही. आणि दुसरं म्हणजे कचऱ्याचं आपण वर्गीकरण केलं पाहिजे. ओके. सो सेग्रिगेशन आपण बोलतो की सोर्स सेग्रिगेशन झालं पाहिजे, सगळ्यांनी केलं पाहिजे. सो डोंट यू थिंक इट इज
अ बिहेवियरल थिंग की आपणच आपलं बिहेवियर चेंज केलं, म्हणजे वी नीड टू, आपल्याला ती हॅबिट लागली पाहिजे की अरे कचरा आपण टाकतो तर ते सेग्रिगेटच करून टाकला पाहिजे. तर हाऊ डू यू थिंक की हे चेंज कसं आणू शकतो आपण? येस, बऱ्याच वेळा कचऱ्याचं वर्गीकरण करा म्हणले की एक अशी कन्सेप्ट असते की कचरा आपण एका डस्टबिन मध्ये टाकायचा आणि तो देताना वर्गीकरण करून द्यायचा. तर अशी बऱ्याच वेळा मिसकन्सेप्शन काही लोकांमध्ये असते. तर इथं तो प्रकार नाहीये. तर आपण ठेवतानाच कचरा वेगळा वेगळा ठेवायचा आहे, की ओल्या कचऱ्यासाठी एक डबा आणि सुक्या कचऱ्यासाठी एक वेगळा डबा करायची आवश्यकता नाहीये. एखादी प्लास्टिकची मोठी पिशवी असेल किंवा तुमच्याकडे एखादा बॉक्स असेल कार्डबोर्डचा, तर त्यामध्येही आपण सुका कचरा साठवू शकतो. सो हा फार हेडेक नाही. तुम्ही एक 2-4 दिवस प्रॅक्टिस केले की बरोबर तुमच्या हातात प्लास्टिकची पिशवी आली की ती बरोबर त्या तुमच्या कार्डबोर्डच्या डब्यात किंवा त्या मोठ्या प्लास्टिक पिशवीतच जाईल. ही हॅबिटचा भाग आहे. हळूहळू तुम्हाला किचन मधला जर काही एखादं धान्याचं किंवा ह्याचं टरफल असेल भाजीचं, तर ते बरोबर त्या ओल्या कचऱ्याच्या डब्यामध्येच जाईल. तर हे जसं एक 2-4 दिवस प्रॅक्टिस केली किंवा हळूहळू हे केलं की सुरुवातीला काही चुका होतील. पण जसं तुमच्या लक्षात येईल तसं ही सवय बनून जाईल. सो हा बिहेवियर चेंज आणणं सेग्रिगेशनच्या तुलनेनं सोपं होऊन जाईल. ओके. आणि हा आता आपल्याला एक आहे क्वेश्चन फुटप्रिंटचा, हँड फुटप्रिंटचा. तर इंडिव्हिज्युअल एफर्ट्स आपण अजून काय घेऊ शकतो टू रिड्यूस आपलं प्लास्टिक फुटप्रिंट? आणि येस. या यू आन्सर दिस क्वेश्चन फर्स्ट, मग दुसरं. येस. सो आपण जर मगाच्या स्लाइडमध्ये आपण पाहिलं की आपला जो पूर्ण काही कचरा आहे त्याच्यामध्ये आपण ओला सुका असं ढोबळमानानं 2 आपण वर्गीकरण करतो की विघटनशील कचरा आणि अविघटनशील कचरा. तर त्यातला जर आपण भारतासारख्या देशामध्ये जर आपण पाहिलं तर साधारण 60 ते 70% कचरा हा आपला ओला कचरा असतो किंवा किचन वेस्ट असतो, की ज्यामध्ये म्हणजे काय आपला स्वयंपाक करताना तयार होत असेल, फळांच्या साली, भाज्या वगैरे सगळ्या काही गोष्टी किंवा लेफ्ट ओव्हर फूड, आपलं शिळं अन्न असेल ते सगळं. तर ह्याचं जर आपण वजनानं जर पाहिलं तर ते 60 ते 70% ते आपला ओला कचरा असतो, की जो आपण सहज डील करू शकतो. आणि उरला सुका कचरा त्याच्याही काही पद्धती आहेत, की फॉर एक्झाम्पल आपण ओला कचरा जर पाहिला, तर हा 70% कचरा जर आपण कंपोस्ट करून टाकला, तर आपला खूप मोठा एक बर्डन किंवा एक फार मोठं ओझं आपल्या ह्याच्यावरनं आपण हटवू शकतो. की कंपोस्ट करायचं म्हणजे खरं काय करायचं? तर आपल्याला असे बाजारामध्ये काही कंपोस्टिंगचे इक्विपमेंट्स मिळतात, की कंपोस्टिंगची एखादी बादली मिळते किंवा असं इथं दाखवले तसे कंपोस्टिंगचे 3 एकामेकावर असलेले 3 हंडे मिळतील किंवा हे असं काही पद्धतीनं काही ठिकाणी हे जाळीचं कंपोस्टिंग झाडाच्या पानासाठी केलेलं असतं किंवा हे इथं वायुमित्र नावाची जी पुण्यामध्ये संस्था आहे त्यांनी हे हाऊसहोल्ड बायोगॅस केलेला आहे. छोटा बायोगॅस आपल्या घरापुरता आपल्याला रोज आपला चहा वगैरे होईल किंवा आपला थोडं जेवण होऊ शकेल इतका गॅस त्यातून आपल्याला मिळू शकतो आपल्या रोजच्या कचऱ्यामध्ये. तर असे काही हे आहेत, पण हे थोडेसे आपण म्हणू शकतो की खर्चिक आहेत. आपण त्या हळूहळू जसं आपण पुढे जाऊ तसे यातले काही इक्विपमेंट आपण खरेदी करू शकतो. पण सुरुवातीला काय करायचं? सुरुवातीला आपल्याला एवढी इन्व्हेस्टमेंट न करता आपण अगदी झिरो कॉस्टमध्ये या सगळ्या गोष्टी सुरुवात करू शकतो. की जसं की आता हे माझ्या घरातले कंपोस्टिंगच्या ह्याचे डबे आहेत. तर ह्याच्यामध्ये काही बाहेरनं काही हा डबा विकत आणलेला नाही. तर घरातलीच एखादी फुटकी बादली यासाठी वापरली. तर फुटकी बादली जर असेल तर त्याला फक्त खालून थोडी तुम्ही भोकं पाडली किंवा आजूबाजूला जेवढी भोकं पाडतील तेवढी भोकं पाडली आणि त्यामध्ये जर जस्ट कचरा रोजचा टाकत राहिला तर हे कंपोस्टिंग चालू होऊ शकतं. तर यामध्ये काही काळजी घ्यावी लागते, की जशी एखादी आपण किचनमध्ये एखादी रेसिपी तयार करताना जितकं त्याची काळजी घेतो, तितकेच या कंपोस्टिंगची पण आपल्याला रोजच्या रोज काळजी घ्यावी लागते. नाहीतर मग कंपोस्टिंगमध्ये कधी माशा होतात, कधी आळ्या होतात, कधी त्याचा वास येतो, कधी त्याला खूप पाणी सुटतं. तर हे सगळं झालं की आपल्याला वाटतं नको ते कंपोस्टिंग आपण ते सोडून देऊ. पण कंपोस्टिंग ही अशी गोष्ट आहे की जरी ती थोडीशी इकडे-तिकडे बिघडली, तरी आपण ती 1-2 दिवसाच्या मेहनतीनं आपण पुन्हा त्याला ॲडजस्ट करू शकतो. आणि ही बिघडते केव्हा? तर आपलं दुर्लक्ष झालं तरच बिघडते. की समजा त्यात खूपच मॉइश्चर झालं, खूप पाणी सुटायला लागलं, वास यायला लागला, आळ्या झाल्या, लिटरली मोठ्या-मोठ्या मॅगेट सारख्या आळ्या होतात कंपोस्टमध्ये. माझ्याही कंपोस्टमध्ये सुरुवातीला खूप वेळा झालेला आहे. तर काय करायचं? तर फक्त आपली झाडाची वाळलेली पानं थोडी जेवढी आपल्याला बारीक करता तेवढी बारीक करून त्यामध्ये टाकून ते रोजच्या रोज ते ढवळत राहायचं. आळ्या 2-3 दिवसात निघून जातात. वासही निघून जातो आणि जे काही एक्स्ट्रा मॉइश्चर झालेलं आहे ते ती पानं ऍब्सॉर्ब करून घेतात. किंवा तुमचं कंपोस्ट समजा खूपच कोरडं झालं तर काय नाही, फक्त वर रोज थोडं पाणी शिंपडत राहिलं तरी तुमचं कंपोस्टिंगची प्रक्रिया परत चालू होऊ शकते. तर असे सिंपल या सगळ्या ट्रायल अँड एरर करून बघायच्या गोष्टी, जशी आपण एखादी रेसिपी ट्रायल अँड एरर करतो, एखादी आमटी एखादी भाजी बनवताना, तसंच आहे कंपोस्टचं. यावेळी चुकलं तर पुढच्या वेळी थोडीशी सुधारणा करून आपण ते कंपोस्टिंग चांगलं बनवू शकतो.
त्याचसोबत समजा हे बायो एन्झाईम जे आहे स्लाइड मध्ये मी पुढच्या याच्यामध्ये क्लिनिंग मटेरियल बद्दल आपण त्यावेळी बोलेन. येस हे मेनली कंपोस्टिंग बद्दल आहे. त्यामध्ये आपला 70% कचरा आपण जवळजवळ आपल्या घरातला आपण यामध्ये मॅनेज करू शकतो. ओके. होम कंपोस्टिंग इज ऑफकोर्स इफेक्टिव्ह, पण हो ते खरं आहे की आय मीन वास येतो म्हणून खूप लोक अवॉइड करतात ते घ्यायला. आय मीन मेनी इवन माझ्या घरी पण मी डिसाईड केलं होतं की आय डू होम कंपोस्टिंग, पण मग नाही, मम्मी नाहीच बोलली, कारण ते बोलली की खूप वास येईल, तू लक्ष देणार नाही. बट देन इट्स गुड टू नो की इफ यू टेक केअर प्रॉपरली यू कॅन स्टार्ट विथ स्मॉल अमाऊंट. येस, आणि त्याला निग्लेक्ट करायचं नाही, त्याला सतत त्याकडे केअर करणं, सतत ऑब्झर्व करणं. या आय गेस दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. ऍटलीस्ट टू बिगिन. येस. सो आणि तुम्ही थोडंसं अजून बायो एन्झाईम्स बद्दल पण सांगू शकता? आय मीन ओके, सो बायो एन्झाईम हे मी ऍक्च्युली यावर्षी घरी करूनही पाहिलं. साधारण मागच्या वर्षी लॉकडाऊनच्या आधीपासून थोडे दिवस हे बायो एन्झाईम कुठेतरी वाचलं होतं की छान प्रकारचे क्लिनिंग एजंट आहेत की जे आपल्या रोजच्या वेस्ट मधनं आपण बनवू शकतो. तर याच्यामध्ये मी ऍक्च्युली केलेली मेथड अशी की जे आपले सिट्रस फूड असतात, म्हणजे आपली आंबट फळं असतात, लिंबू असेल किंवा संत्रा असेल, तर याची जी सालं आहेत संत्र्याची किंवा लिंबाची सालं, तर यांच्यापासून आपण हे बायो एन्झाईम बनवू शकतो. तर फक्त ती संत्र्याची सालं, आपलं गूळ आणि आपलं रेग्युलर पाणी, तर यांचं 1:3:10 असं साधारण प्रपोर्शन त्याचं असतं की 1 भाग तुम्ही जर सालं घेतली तर 3 भाग गूळ आणि 10 भाग पाणी घाला त्याच्यामध्ये, आणि ते एका बाटलीमध्ये जस्ट ठेवून द्यायचं. आणि त्यामध्ये सुरुवातीला थोडं रिॲक्शन होऊन त्यामध्ये गॅसेस वगैरे तयार होतात, आणि मग ते ऍट द एंड छानपैकी असं जर तुम्हाला इथं कॅमेरा दिसतं अशा पद्धतीचं छान त्याचं एक सोल्युशन तयार होतं. आणि तर हे आपण ऍज अ क्लिनिंग सोल्युशन म्हणून खूप चांगल्या पद्धतीनं वापरू शकतो, की ज्यामुळे आपलं हार्पिक किंवा हे आजूबाजूचे जे आपण फ्लोअर क्लिनर वापरतो तर ते आपण टोटली या बायो एन्झाईमने रिप्लेस करू शकतो. आणि यामध्ये आपले जे संत्र्याची सालं आणि लिंबाची सालं आहेत तीही त्यांची विल्हेवाट लागेल आणि आपल्याला क्लिनिंग एजंट घालून. ओके. पण देन आता म्हणजे जसं पॅन्डेमिक सुरू झालंय तसं क्लिनिंग वरती खूप जास्त भर आहे सगळ्याच घरांमध्ये, आणि दे वॉन्ट यु नो व्हेरी की असे असे प्रोडक्ट यूज करायचे की त्याच्याने पूर्ण सॅनिटाईज होईल. तर इज दिस इफेक्टिव्ह युझिंग बायो एन्झाईम्स इन्स्टेड ऑफ ऑलरेडी अवेलेबल केमिकल, म्हणजे लिटल केमिकल बेस्ड डिटर्जंट? सो इज इट इफेक्टिव्ह इन दॅट टर्म्स? जर आपण फक्त हँड वॉशिंगसाठी जर विचार केला की जे आपल्याला कोरोनाच्या काळामध्ये आता आपण सांगतायत की हँड वॉशिंग इज अ मस्ट आणि आपण सगळेजण सतत हात धुतोय साबणाने, तर ह्यासाठी फ्रँकली स्पीकिंग हे इफेक्टिव्ह नाही, की जो व्हायरस किल करण्याची प्रॉपर्टी याच्यामध्ये नाही. पण आपण रेग्युलर जर फ्लोअर क्लिनिंग जर आपल्याला करायचं की ज्यामध्ये किडामुंगी येऊ नये किंवा आपल्या रोजच्या रोज घरातलं हे साफ करणं, यासाठी मात्र हे अतिशय इफेक्टिव्ह आहे आणि ॲज गुड ॲज आपला लायझॉल किंवा याच्या इतकं हे इफेक्टिव्ह नक्कीच आहे. तो हाऊसहोल्ड लेवलला आपण हे ॲज अ क्लिनिंग एजंट म्हणून नक्की वापरू शकतो. इव्हन मी एक एक्सपिरियन्स शेअर करेन की आता आमच्याकडे एक पाळीव डॉग आहे, कुत्रा आहे आमच्याकडे. सो ज्यावेळी लॉकडाऊनमध्ये आम्ही ते पिल्लू म्हणून आणलं होतं, तर ज्यांच्याकडे कुत्रा असेल त्यांना माहिती असेल की त्यांचं युरिन आणि पॉटीचं ट्रेनिंग हे खूप महत्वाची गोष्ट असते. लहानपणी कळत नाही, कुठेही ते शू करून ठेवतात आणि मग नंतर असं होतं की ज्या ठिकाणी वास येतो त्या ठिकाणी ते शू करत राहतात. तर त्यावेळी जस्ट त्यावर काय करायचं, तर बाजारात असे वेगळे स्प्रे मिळतात की जे तुम्ही शू करून तुम्ही पुसून घेतली की तिथं तर स्प्रे मारायचा, म्हणजे तो वास जातो. तर तुम्ही फिनेल वापरा, लायझॉल वापरा, काही वापरलं तरी तो शूचा वास तिथला जात नाही प्रॅक्टिकली. आपल्याला तो वास येत नाही, पण त्या कुत्र्याला बरोबर वास येतो, कारण ते युरिक क्रिस्टल त्यातले जे असतात ते बरोबर तिथे असतात, ते आपल्या लायझॉलने किंवा ह्याने कशानेही जात. त्यासाठी फक्त बायो एन्झाईम हे त्यातल्या त्यात अफोर्डेबल सोल्युशन आहे. आणि हे माझ्या घरचं डॉग मी 2 महिन्यामध्ये या बायो एन्झाईमचा वापर करून व्यवस्थित ट्रेन केलेला आहे. तर बायो एन्झाईम त्यासाठी मला खूप इफेक्टिव्ह वाटलं की हा दुसऱ्या कुठल्याही बाजारातून स्प्रे किंवा ते हे आणण्यापेक्षा जस्ट यूज अ बायो एन्झाईम आणि जस्ट क्लीन करून टाका. सो त्यातले जे युरिक क्रिस्टल असतात त्याच्याशी बेसिकली हे रिॲक्ट करतं आणि तिथं वास राहत नाही, आपल्यालाही वास येतच नाही, तर आपल्या डॉगलाही तो वास येत नाही आणि मग ते पुन्हा त्या जागी शू करत नाही. तर यासाठी हे खूप इफेक्टिव्ह आहे. दिस इज व्हेरी नाईस. आय मीन आणि इव्हन बायो एन्झाईमचे येस, इव्हन नॉट ओनली फॉर क्लिनिंग, जर आपण थोडंसं इंटरनेटवर सर्च केलं तर इव्हन झाडाला त्याचं फर्टिलायझर म्हणून आणि ॲज अ पेस्टिसाइड म्हणून हे बायो एन्झाईम वापरता येतं. पण हे बायो एन्झाईम खूप ऍसिडिक असतं. सो ह्याला ऑलमोस्ट तुम्हाला 500 ते 1000 टाइम्स हे डायल्यूट करावं लागतं. जर झाडासाठी हे वापरायचं असेल तर हे अतिशय डायल्यूट प्रमाणात वापरावं लागतं, नाहीतर तुमची झाडं जळून जातात.
किंवा तुमच्या सॉइलमध्ये ऍसिडिटी खूप वाढेल. तर यासाठी झाडाला वापरताना मात्र कुठेतरी प्रॉपर व्यवस्थित 1000 टाइम्स 500 टाइम्स ते डायल्यूट करून तुम्हाला वापरावं. घरामध्ये फ्लोअरसाठी वापरणार आहे तर तुम्ही तुमच्या अर्ध्या बादली पाण्यामध्ये याचा 1 किंवा 2 टोपण तुम्ही टाकले तर इट्स मोर दॅन इनफ फॉर युअर फ्लोअर. Okay. So we have one more question, bioenzymes. तर कॅन वी इम्प्रूव्ह बायोएन्झाईम जे क्लिनिंग युटेन्सिल साठी आपण वापरू शकतो का, भांडी वगैरे घासण्यासाठी, जर आपण इम्प्रूव्ह करू शकतो तर? येस, युटेन्सिल्स साठी जे आपले तांब्याचे पितळ्याचे वगैरे जे भांडी असतात तर त्यासाठी काही जणांनी बायोएन्झाईम वापरून पाहिलं असे मी काही न्यूज किंवा काही आर्टिकल्स वगैरे असे वाचले होते आणि त्यामध्ये चांगल्या पद्धतीचं क्लीन होऊ शकतं. जसं फॉर एक्झाम्पल हे बायोएन्झाईम मध्ये आपल्याला वरचं सालं वगैरे दिसतात याची संत्र्याची. तर आफ्टर अ पॉईंट तुमचं सोल्युशन तयार झालं की हे वरचं तुम्ही सगळं गाळून घेणार, तर ही जी सालं शेवटी उरतील तर ती तुम्ही हे क्लीन करायला वापरू शकता असं मी वाचलंय. पण मी स्वतः ऍक्च्युली ट्राय केलेलं नाही अजून, पण वाचलं तरी आहे की हे वापरू शकतो आपण. जसं आपण पूर्वी पितांबरी वगैरे जे आपण वापरत होतो त्याच्यासाठी, तर त्या तांब्या पितळ्याच्या भांड्यांसाठी आपण डिश क्लिनिंगसाठी खूप चांगलं आहे. किंवा आपल्या रेग्युलर हाऊसहोल्ड मध्ये सुद्धा जे तुमचं साधारण तेलकटपणा जो आहे भांड्यांचा तो ह्याने चांगलाच होतो. तो मात्र मी ट्राय केलेला आहे. आपली रेग्युलर स्टीलची जी भांडी आहे ती या बायोएन्झाईमच्या ह्याने चांगल्या पद्धतीने निघतात नक्कीच. सो इट्स अ मल्टीपर्पज सोल्युशन. पण हे बनवायला मात्र साधारण 3 ते 4 महिन्याचा कालावधी लागतो. तुम्ही आज घालून ठेवतो आणि 3 ते 4 महिन्यांनी ते हळूहळू तयार होईल. ओके, सो इट्स अ स्लो प्रोसेस. इट्स अ रिअली स्लो. ओके, सो नाउ हे तर झालं क्लिनिंग प्रोडक्ट्स वगैरे. सो वेन इट कम्स टू इंडिव्हिज्युअल हायजीन प्रोडक्ट्स, तर आपण त्याचं प्रमाण पण खूप आहे. आय मीन तुम्ही उठल्या उठल्या यू यूज टूथपेस्ट, यू यूज शॅम्पू, यू यूज सोप, देर आर मेनी मोर की जे केमिकल बेस्ड आहेत आणि विच कम इन प्लास्टिक प्रोडक्ट्स बेसिकली. तर कॅन वी स्विच टू मोर सस्टेनेबल ऑप्शन्स इन दोज डोमेन? येस, पर्टिक्युलरली काय होतं की आपण घनकचरा आपण आता बोलतोय, पण घनकचरा हे आपण म्हणू की ओव्हरऑल वेस्ट मॅनेजमेंटचा जर विचार केला तर लिक्विड वेस्ट हा सुद्धा फार मोठा यामध्ये घटक आहे की ज्यामध्ये आपण हार्मफुल केमिकल्स आपण आपल्या बॉडीवरही वापरतो आहे आणि ते अल्टिमेटली आपल्या सांडपाण्यातून ते कुठेतरी नदी नाल्यामध्ये, कुठेतरी जमिनीमध्ये किंवा अल्टिमेटली ते समुद्रामध्ये कुठेतरी मिक्स होत आहेत आणि त्याचा संपूर्णच एन्व्हायरमेंटला कुठे ना कुठे त्याचा त्रास होतोय की आपण काही ना ते त्यांच्यासाठी ते विषारी घटकच आहेत त्या प्राण्यांसाठी. तर त्यावर आपण काय करू शकतो, तर त्यासाठी नक्कीच काही सोल्युशन्स आहेत की जे आपले आजी आजोबा किंवा इव्हन आपले आई बाबाही वापरत होते, पण समहाऊ आपल्या पिढीपासून किंवा आपल्या आधीच्या पिढीपासून ते हळूहळू आपण वापरायचं सोडून देऊन आपण साबण, डिटर्जंट किंवा याच्याकडे जास्तीत जास्त वळलो. तर यामध्ये तुम्हाला दाखवेन की हे रिठे आणि शिकेकाई हे जे 2 प्रॉडक्ट आहेत ते मी या लॉकडाऊन मध्ये स्वतः ट्राय केले की हळूहळू कुठल्या तरी ग्रुपवरनं कळलं होतं की हे खूप इफेक्टिव्हली आपण ऍज अ बॉडी वॉश म्हणून वापरू शकतो किंवा आपण ऍज अ शॅम्पू म्हणून वापरू शकतो आणि आपण जे काय आपण हेड अँड शोल्डर वापरत असू किंवा आणि काही गोदरेज किंवा आणि कुठला साबण डव वापरू त्याला हे प्रॅक्टिकली रिप्लेस करू शकतो. तर यासाठी हे रिठा, शिकेकाई, त्यामुळे थोडं ग्लिसरीन याच्या वेगवेगळ्या रेसिपीज तुम्हाला ऑनलाईन मिळू शकतील. की समजा आपण जर फ्लोअर क्लिनरचा विषय घेतला तर फ्लोअर क्लिनर मध्ये मी हे जे फ्लोअर क्लिनर दिसतंय पहिलं त्यामध्ये फक्त रिठे, व्हिनेगर आणि टी ट्री ऑइल हे 3 घटक फक्त यामध्ये वापरलेले आहेत आणि हे फ्लोअर क्लिनिंगसाठी ऑलमोस्ट गेले आता वर्षभर मी माझ्या घरी वापरतो. तर अतिशय व्यवस्थित रिझल्ट आहेत. त्यामध्ये आपण फ्रेग्रन्ससाठी वेगवेगळे इसेन्शियल ऑइल्सही घालू शकतो की आपल्याला जो वास किंवा सुवास घरामध्ये हवाय तर तोही यामध्ये येऊ शकतो. किंवा शिकेकाईचा शॅम्पूही आपण अगदी त्यामध्ये जर आपण काही झॅन्थम गम सारखे काही थिकनिंग एजंट मिळतात तर जस्ट त्याला एक शॅम्पू सारखा असा दाटपणा येण्यासाठी की जो आपल्याला लावायची सवय आहे तर ते किंवा त्यामध्ये ग्लिसरीन हे सगळं शिकेकाई, रिठा, ग्लिसरीन, त्यामध्ये मेथी, आवळा पावडर, टी ट्री ऑइल असे थोडे थोडे घटक आपण ऍड करून एक सुंदर शॅम्पू आपण बनवू शकतो. इथे आता माझ्याकडे हा बनवलेला शॅम्पू आहे जो परवाच बनवलेला आहे. तर अशा टाईपचे आपण हे काही प्रॉडक्ट्स आपण यामध्ये वापरू शकतो आणि हे अगदी याचा फेस जर तुम्ही इकडे कोपऱ्यामध्ये बघितला तर हा रिठाचा आणि ह्याचा फक्त फेस आहे. तर रिठा हा बेसिकली सोपिंग ऍक्शन किंवा त्याला सोपनट असंच नाव आहे. तर याने आपण खूप चांगल्या पद्धतीचे असे सोपला रिप्लेस करणारे घटक आपण वापरू शकतो. पण जेव्हा तुम्ही हँडवॉश कराल किंवा कोविडच्या काळामध्ये तर तेव्हा हे घटक वापरू नका. तेव्हा हे फक्त आंघोळीसाठी किंवा
तुमच्या रोजच्या फ्लोर क्लीनसाठी हे घटक नक्की उपयुक्त आहे. त्यासाठी तुमचा रेग्युलर जो हँडवॉश आहे तोच वापरणं कधी रेकमेंडेड आहे. ओके. आपण एक क्वेश्चन मिस केला ऍक्च्युली. आपल्या शहरातील नगरपालिकेने कचरा व्यवस्थापन नीट करावे यासाठी नागरिक म्हणून मी काय करू शकतो? आय मीन अगेन इट इज इंडिव्हिज्युअल एफर्ट्स. येस, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे कचरा न जाळणं आणि कचरा उघड्यावर न टाकणं. ही सगळ्यात बेसिक थिंग जे आपण मी अज्युम करतोय की सेमिनारला आलेले सगळेच जण हे गोष्टी फॉलो आणि करतात. लिटरिंग, आणि लिटरिंग त्याच्या येस 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 आणि त्याच्या बियॉन्ड सेग्रिगेशन, मिनिमम ओला सुका कचरा, आणि त्याच्या बियॉन्ड जसं तुम्ही ओला सुका कचऱ्याला थोडेसे तुम्ही आता समजायला लागलं की ओला सुका तुमचं व्यवस्थित व्हायला लागलं किंवा हळूहळू यू कॅन जस्ट मूव्ह लिटल बेबी स्टेप्स आपण घेऊन हळूहळू मग कंपोस्टिंग चालू करणं असेल किंवा सुक्या कचऱ्यासाठी फर्दर सेग्रिगेशन करणं असेल, पेपर वेगळा करणं, मेटल वेगळं करणं किंवा त्यामध्ये कागद वेगळा करणं, प्लॅस्टिक वेगळं करणं. तर हे हळूहळू तुम्ही वेगवेगळे स्टेप्स घेऊ शकता. इव्हन सुक्या कचऱ्यामध्ये सांगायचं की सुक्या कचऱ्याचं आपण सेग्रिगेशन म्हणतो, तर आता सध्या आपलं पार्सल स्विगी असेल, झोमॅटो असेल किंवा हॉटेलमधनं पार्सल आणणं, हे प्रकार सध्या आपले खूप वाढलेले आहेत लॉकडाऊनमुळे असेल किंवा आपल्या लाईफस्टाईलमध्ये जनरल चेंजेसमुळे. तर बऱ्याच वेळा आपण होतं की लेफ्ट ओव्हर जे फूड असतं ते आपण त्या पिशवी सकट तसंच आपण टाकून देत असतो. तर हे जर आपण प्रॉपरली त्यातलं फूड वेट वेस्ट मध्ये टाकून आपण ते जर रिन्स करून जर टाकलं तर त्याची रिसायकलिंग व्हॅल्यू वाढते. त्यामध्ये काही फूड न ठेवता प्रॉपर जर ते जस्ट पाण्याने एक दोनदा रिन्स करून जरी टाकलं तरी ते रिसायकलिंगला जाण्याचे चान्सेस वाढतात रादर दॅन ते ओपन डाऊन होण्याचे. अगदी हे काय वेस्ट मॅनेजमेंट इट्स नॉट अ रॉकेट सायन्स. तुम्ही जर आपल्या आसपासला थोडंसं बघून, थोडासा विचार करून, थोडं मित्रमैत्रिणी काय करतात, आपले आसपासचे लोक काय करतायत, जगामध्ये लोक काय करतायत, असं थोडं थोडं तुम्ही बघत राहिलं तर आपलं आपण काय करू शकतो, सगळ्याच गोष्टी आपण करू शकतो असं नाही होणार. त्यात ज्या गोष्टी आपण आपल्या इंडिव्हिज्युअल लेवलला करू शकतो, ज्या आपल्याला फायनान्शियली टाइम वाईज आपल्याला मॅनेजेबल आहेत, रिसोर्सेस वाईज, त्या आपण हळूहळू एक एक गोष्टी आपण नक्कीच अडॅप्ट आपल्या करू शकतो. तुम्ही मेन्शन केलं की आता फूड डिलिव्हरी वगैरे खूप वाढली आहे आणि Amazon वरून तर ऑलमोस्ट एव्हरी डे काही ना काहीतरी पार्सल येतं. अँड दिस इज रियालिटी ॲज वेल. आपण किती पण अवॉइड केलं तरी इट्स अ क्लिकिंग हॅबिट. लाईक तुम्ही फोन उघडता आणि यू सी सम सेल आणि यू टेंड टू बाय समथिंग अँड द प्रोडक्ट कम्स विथ अ लॉट ऑफ प्लास्टिक. सो आय वुड लाईक टू नो की आता सपोज Amazonचे पार्सलचे पॅकेट्स आहे और स्विगीचे जे कंटेनर्स येतात, so we can reuse them, right? Yes, definitely. So and there are many other products which can be used again and again. So could you elaborate more in on that? सगळ्यात पहिलं आपण म्हणू शकतो की आपण म्हणजे आयडियल लाईफस्टाईल अशी असेल की आपण कोणतंच प्लॅस्टिक प्रॉडक्ट वापरणार नाही. पण ते आता आपण ज्या लाईफस्टाईल मध्ये आपण ऑलरेडी मूव्ह झालोय त्या ह्यानं जर आपण पाहिलं तर ते आपल्यासाठी अवघड आहे. की अगदीच सगळंच प्लॅस्टिकचा वापर टोटली थांबवा म्हणलं तर कदाचित आपण गोंधळून जाऊ, आपल्याला जगणं रोजचं अवघड होईल. ती परिस्थिती सध्या इतकं प्लॅस्टिक ना आपल्या आयुष्यामध्ये म्हणून आपण आणि ऑलरेडी खूप प्लॅस्टिक आहे आणि त्याला फेकून देणं इज नॉट अन ऑप्शन. वी नीड टू यूज देम फर्स्ट. सो आपण ऍट द मॅक्स काय करू शकतो की आपण जे रियूज करतो आपण त्यामध्ये आपण फक्त त्याचा रिसायकलिंगला जाण्याचा आपण त्याचा पिरियड फक्त आपण त्याचा वाढवतोय. की जे आज मी स्विगी झोमॅटोचं पार्सल खाऊन जे आज कचऱ्यात टाकणार आहे की जे कदाचित डम्पिंग ग्राउंडला जाईल, कदाचित रिसायकलिंगला जाईल, तेच मी जर 1-2-3 महिने माझ्या घरामध्ये कंटिन्यू जर मी वेगळ्या कारणासाठी वेगळं पदार्थ स्टोअर करायला वापरतो आणि अल्टिमेटली मी ते फेकून देतो, तर त्याचा डम्पिंग ग्राउंड मध्ये किंवा रिसायकलिंगला जाण्याचा जो टाइम आहे तो फक्त त्या प्रॉडक्टचं लाईफ मी वाढवू शकतो. त्याच्या बियॉन्ड आता काही गोष्टी आपण नक्की रिप्लेस करू शकतो की जसं आपण प्लॅस्टिकच्या पिशवीऐवजी कापडी बॅग वापरू शकतो. अगदी बेसिक थिंग जे खूप दिवसापासून आपण सगळीकडे बघतो की कॅरी बॅग वापरू नका, प्लॅस्टिकची बॅगेच्या ऐवजी कापडी बॅग वापरा. तर इतक्या बेसिक गोष्टी आपण काही रिप्लेस करू शकतो. पण आता समजा फॉर एक्झाम्पल आपली दुधाची पिशवी आपण नाही रिप्लेस करू शकत सध्या. तर दुधाची पिशवी जर आपण रिप्लेस करू शकत नसलो तर ऍटलीस्ट दुधाच्या पिशव्या तशा न टाकता आपण जर पाण्यानं रिन्स करून प्रॉपरली टाकल्या तर त्याला काही ना काही रिसायकलिंग व्हॅल्यू येऊ शकते. ते कापून पण त्याचा तुकडा नाही पडला पाहिजे. येस, कारण हे जे लहान जे तुकडे जर आपण त्यातले टाकले तर ते रिसायकल होत, ते कुठेतरी आयदर ते जमिनीमध्ये जाऊन जातात किंवा कुठेतरी ते पूर्ण या सायकलच्या बाहेर जातात छोटे छोटे तुकडे. सो तुकडा न पाडता जस्ट कट करून
तुम्ही ते वापरून रिन्स करून फेकू शकता. किंवा आपण मला वाटतं जर आपण त्या महिन्याभराच्या जर दुधाच्या पिशव्या आपण साठवल्या, मध्ये लॉकडाऊन मध्ये 1-2 महिना मी प्रॅक्टिस करून बघितली, नंतर समाव ती डिस्कंटिन्यू झाली. कारण चांगल्या सवयी कधीच आपल्या लॉंग टर्म राहत नाही, त्या कुठे ना कुठे जरा त्याला ब्रेक मिळाला की त्याला लगेच सुटून जातं. तर करून बघितलं तर एक तुम्ही महिन्याभराच्या प्लास्टिक पिशव्या जरी तुमच्या घरामध्ये धुवून साठवल्या तर एक तर त्याचा वास येत नाही, कारण त्या धुतलेल्या आहेत. आणि दुसरी गोष्ट, त्याचा जागाही फार लागत नाही, तुम्ही व्यवस्थित त्या फोल्ड करून ठेवल्या आणि त्याला धुतलेल्या पिशव्यांना खरंच खूप चांगला रेट मिळतो आणि त्यातून तुम्ही अर्नही करू शकता आणि तुम्ही एन्व्हायरमेंटसाठी खूप एक थोडी मदतही तुम्ही करू शकता. इव्हन आपले आई वडील हे करत होते की दुधाच्या पिशव्या वेगळ्या ठेवून त्या कबाडीवाल्याकडे सेपरेट जायचं, पण समहाऊ आपण ती प्रॅक्टिस कदाचित डिस्कंटिन्यू केली तर ती परत चालू करायला नक्कीच हरकत नाही. पर्यावरणासाठी नक्कीच मदत आहे. Okay. We have one more question. Natural product. So, तुम्ही आता लिक्विड वेस्ट बद्दल सांगितलं की टू अवॉइड दॅट वी कॅन यूज बायोएन्झाइम्स वगैरे, बट इट टेक्स टाइम अँड एफर्ट. तर अशाच टाईपचे कुठले नॅचरल प्रोडक्ट्स ऑलरेडी अवेलेबल आहेत का मार्केटमध्ये, अँड आर दे इफेक्टिव्ह? अँड वेन इट कम्स टू बायो इको फ्रेंडली प्रोडक्ट्स, जेव्हा आपण इको फ्रेंडली प्रोडक्ट्स बोलतो तर दे आर प्रिटी एक्सपेन्सिव्ह. आपल्या नॉर्मल, आता सपोज एखादं हार्पिकचं असेल तर हार्पिक इज मोर एक्सपेन्सिव्ह दॅन, इज लेस एक्सपेन्सिव्ह दॅन एनी अदर इको फ्रेंडली प्रोडक्ट. सो लाईक व्हॉट कॅन वी डू फॉर दिस? येस, सध्या हा नक्कीच चॅलेंज आहे की जे इको फ्रेंडली प्रोडक्ट जे मार्केटमध्ये आहेत ते ऑलमोस्ट मिनिमम 1.5 किंवा दुप्पट कॉस्टला आहे. दॅट्स अ रियालिटी. सो त्यासाठी तुम्ही हे होममेड प्रॉडक्ट्स नक्की बनवू शकता आणि हे काय तुम्हाला एकदा बनवायचं तर तुमच्यासाठी 2 आठवडे किंवा महिन्याभरासाठी ते तुमच्यासाठी कायमचे राहतील. आणि जर तुम्ही घरी बनवले तर तुमच्या साबण, डिटर्जंट किंवा लिक्विड याच्यापेक्षा ते तुम्हाला कितीतरी स्वस्तामध्ये पडतात जर तुम्ही घरी बनवले. But then आणि they are बनवणं time खरंच अवघड consuming. नाहीये. But they are time consuming. So दे आर नॉट रिअली टाइम कन्झ्युमिंग. कारण मी हे गेले वर्षभर बनवतो आहे. तुम्हाला काही रोज बनवायचे नाहीये. फर्स्ट थिंग, तुम्हाला एकदा महिन्याचा स्टॉक करून ठेवायचा आहे, ज्यासाठी तुमच्या विकेंड मधला हार्डली तुम्हाला 1 hour इज सफिशियंट, मोर दॅन इनफ फॉर दिस. की तुम्हाला जस्ट रिठे बॉईल करायचं आहे, त्याचा एक्स्ट्रॅक्ट काढायचा आहे आणि त्यामध्ये विनेगर मिक्स करायचं आहे, फिनिश. सो इट्स अ 1 hour प्रोसेस. तू एकदा केली की तुम्हाला महिनाभर परत बघायचं काम नाही. सो इट्स अ वन टाइम प्रोसेस. आणि जर तुम्ही घरी बनवले यातले काही प्रॉडक्ट्स, तर नक्कीच हे तुम्हाला मार्केटमधल्या अदर कन्व्हेन्शनल प्रॉडक्ट जे आहेत सोप साईड डिफरंट, त्यांच्यापेक्षा नक्की कॉस्ट इफेक्टिव्ह करतात. प्लस तुमच्या वॉटर बॉडीज मध्ये काही हार्मफुल केमिकल्स आहेत ते जात नाही. सो इट्स अ विन विन सिच्युएशन. आणि याच्या यू कॅन से जस्ट तुम्ही जर इंटरनेटवर पाहिलं तर यांच्या असंख्य रेसिपीज तुम्हाला मिळतील. त्यातली जी तुम्हाला सुटेबल वाटेल, तुम्हाला ज्यातली सोपी वाटेल, त्यातली कोणतीही रेसिपी तुम्ही फॉलो करू शकता. नो वन फिक्स रेसिपी. सॉरी, दे आर प्रिटी बेसिक. मी पण वाचलेत काही रेसिपी. सो येस येस, ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. टूथपेस्ट बघितली होती मी. आय मीन यू कॅन मेक, लिटरली यू कॅन मेक टूथपेस्ट ऍट होम. येस येस येस. टूथपेस्ट साठी मी बघितली, पण इन्ग्रेडियंटची संख्या खूप जास्त आहे. सो अजून मी ट्राय नाही केलेली, बट देर आर ऍटलीस्ट 7 to 8 or 10 ingredients you need. So, but yes, definitely I will try something. आणि ती नीट पण बनली पाहिजे, बिकॉज टूथपेस्ट कधी कधी खाल्ली पण जाते थोडी. सो इट शुड नॉट. सो असं वेगवेगळं तुम्ही जसं एका वेळेस हे सगळे प्रॉडक्ट बनवले पाहिजे असं नाही. तुम्ही आज एक बनवाल, महिन्याभराने आज तुम्ही फ्लोर क्लीनर बनवलं, महिन्याभराने तुम्हाला वाटलं शॅम्पू ट्राय करा, नंतर बॉडी वॉश ट्राय करू शकता. असे वेगवेगळे प्रॉडक्ट्स तुम्ही स्टेप बाय स्टेप, जसं तुम्हाला एन्थुझियाझम वाढतं, हळूहळू उत्सुकता वाढत जाते की हे मी करू शकतो का, मी हे करू शकतो का, मी याचं काय करू शकतो. तर असं एक एक जसं तुम्ही उचल तसं गरज ही शोधाची जननी असं आपण म्हणतो, किंवा उत्सुकता ही शोधाची जननी असं पण म्हणतो. उत्सुकता आपल्याला इनहेरंट असतेच आणि आपण ते हळूहळू आपण एकदा आपल्याला त्याला की मिळाली आणि इंटरेस्ट आला की आपण त्यातले एक एक प्रॉडक्ट आपले आपण इन्व्हेंट आणि शोधत जातो. येस. Okay. So yeah. Oh. Yeah, we missed that, I guess. येस. तर हो, हा आता आपण पाहिलं की साधारण 70% जो आपला ओला कचरा आहे, की जो साधारण भारतासारख्या देशामध्ये 70% आपला ओला कचरा आहे, त्याचं तर आपण समजा कंपोस्टिंग करून टाकलं तर तो आपला एक मोठा हेडेक आपल्या त्याच्यामधला गेला की कंपोस्ट झालं. आता आपला कचरा राहिला फक्त 30%, जो आपल्याला आता मॅनेज करायचा.
तर त्यातही आपण पाहिलं की जर तो सुका कचरा असेल आणि तो प्रॉपरली क्लीन असेल तर तो तुम्हाला रोजच्या रोज गाडीला द्यायची आवश्यकता नाही. तुम्ही लिटरली महिन्याभराचा कचरा तुमच्या घरामध्ये साठवू शकता आणि त्याला फारशी जागाही लागत नाही, अनलेस त्यामध्ये काही कार्डबोर्ड आहे किंवा थर्मोकॉल आहे. तर तो सोडला तर बराचसा सुका कचरा तुम्ही प्रॉपरली त्याला प्रेस करून छोट्या जागेमध्येही महिनाभराचा किंवा ऍटलिस्ट मिनिमम 8-15 दिवसाचा सहज साठवू शकतो. तर त्याच्या बियॉन्ड आपण काय करू शकतो, तर ही साधारण एक 7R स्ट्रॅटेजी आपण ड्राय वेस्ट मॅनेजमेंटसाठी एक साधारण जगभरामध्ये फॉलो केली जाते. की 7R म्हणजे काय, तर प्रत्येक गोष्टीचे R वरनं रिथिंक, रिफ्यूज, रिड्यूस, रियूज, रिसायकल, रिप्लेस, रिपेअर असे वेगवेगळे एक यातले थीम्स किंवा एक यामधल्या प्रोसेसेस आहेत. तर आपण पहिलं तर रिथिंक. तर रिथिंक म्हणजे काय, तर हे रिथिंकिंग जे आहे की विचार करायचा केव्हा, तर तुम्ही जेव्हा एखादं प्रॉडक्ट खरेदी करायला जाल तेव्हा आणि जेव्हा तुम्ही एखादं प्रॉडक्ट डिस्पोज करताय किंवा कचऱ्यामध्ये टाकताय तेव्हा. तर खरेदी करायला जाताना काय विचार करायचा की हे खरंच मला या प्रॉडक्टची गरज आहे का? माझ्याकडे ऑलरेडी जर 4-5 शर्ट आहेत तर मला 6व्या शर्टची गरज आहे का? खरंच गरज असेल तर तुम्ही नक्की खरेदी करा. पण हा प्रश्न प्रत्येकानं एकदा विचारावा की खरंच मला याची गरज आहे का? आणि जेव्हा मी एखादी गोष्ट आता मला नको आहे किंवा ही आता टाकाऊ झाली म्हणून टाकतोय, त्यावेळी विचार करायला लागेल की हे खरंच कचरा आहे का, की याचा आणि काही वापर होऊ शकेल? की जसं आपण मगाशी म्हणलं की स्विगी आणि झोमॅटोचे जे कंटेनर्स येतील किंवा आणि काही हॉटेलचे कंटेनर्स असतील, तर ते कंटेनर खरंच आता कचऱ्यात टाकायच्या लायकीचे आहेत की ते मी दुसरं काही धान्य ठेवायला किंवा कशासाठी तरी वापरू शकेन घरामध्ये. तर हा विचार करणं आवश्यक आहे. त्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी अशा सापडतील की कचऱ्यात टाकायची गरज नाहीये. हे नक्की माझ्या काहीतरी कामाचं आहे किंवा माझ्या कामाचं नसेल तरी मी दुसऱ्या कोणाला दिलं तर त्याच्यात ते कामाचं आहे. तर हा विचार सुरुवातीला आणि शेवटला त्या प्रॉडक्टच्या करणं नक्की आवश्यक आहे. आणि दुसरं काय आहे तर रिफ्यूज. तर से नो. तर सगळीकडे आपल्याला दुकानांमध्ये दिसतं से नो टू प्लास्टिक बॅग. हे सगळ्यात त्याचं एक छान एक्झाम्पल आपण म्हणू शकतो की प्लास्टिक बॅग कॅरी बॅग कोणी देत असेल तर त्याला नाही म्हणायचं. तर त्याला नाही केव्हा आपण म्हणू शकतो, जेव्हा आपण आपली कॅरी प्लास्टिकची किंवा आपली घरातली आपली कापडी बॅग जेव्हा आपण घेऊन जाऊ तेव्हा आपण त्याला नाही म्हणू शकतो. किंवा फॉर एक्झाम्पल आपण कचरा कमी कसा करू शकतो, की समजा आपण बाहेरगावी कुठे फिरायला चाललोय आणि आपल्यासोबत जर आपण एखादी आपली मेटलची बॉटल, पाण्याची बॉटल जर आपल्यासोबत ठेवली, तर आपल्याला बाहेरची पाण्याची बॉटल खरेदी करावी लागणार नाही आणि त्याच बॉटलमध्ये आपण ठिकठिकाणी घरातून किंवा एखाद्या हॉटेलमध्ये आपण रिफिल करून घेऊ शकतो. तर यामध्ये तुम्ही तुमचा जो कचरा आहे, प्लास्टिक बॉटल आहे, त्या तुम्ही कमी करू शकता. तर असं हे रिड्यूस ही स्ट्रॅटेजी अशा पद्धतीने वर्क होते. रियूज मध्ये काय होतं, तर रियूज मध्ये बेसिकली जे जुने कपडे आहेत तर ते आपण फॉर एक्झाम्पल जर आपण पाहिलं तर जुने कपडे आपण आयदर त्याच्या जसं आपण कॅरी बॅग आपल्याला रिप्लेस करायचे आहेत, तर त्या जुन्या कपड्यांपासून आपण कापडी बॅग बनवू शकतो किंवा जुन्या कपड्यांपासून आपण एखाद्या समजा आपण जे गवंडी काम किंवा असं काही काम करत असतो तर त्यांना हे जुने कपडे फार उपयोगी येतात त्यांच्या कामासाठी. किंवा पुण्यामध्ये एक संस्था आहे, त्यांनी ते जुन्या सगळ्या साड्या गोळा करतात आणि त्या जुन्या साड्यांच्या ते कापडी पिशव्या तयार करतात आणि तेच त्यांच्या किराणा शॉपमध्ये ते लोकांना त्याच्या त्यामध्ये पॅक करून देतात. तर इतकं सिंपल हे आपण करू शकतो की कपडा हा नक्कीच वेगळ्या कारणासाठी रियूज होऊ शकतो. रिसायकल मध्ये काय करायचं, तर आपला जो गल्लीच्या तोंडाशी असणारा जो कबाडीवाला आहे, भंगारवाला आपला आहे, तर तो सगळ्यात चांगला एक रिसायकलर आहे असं आपण म्हणू शकतो की आतापर्यंत त्यानं अगदी पिढ्यानपिढ्या कितीतरी कचरा, मग तो कार्डबोर्ड असेल, मेटल असेल, प्लॅस्टिक असेल, काच असेल, तो त्यानं आतापर्यंत रिसायकल केलाय. तो खरा म्हणून आपण रिसायकलिंगचा एक हिरो असं आपण म्हणू शकतो. तो भले त्याचं दुकान थोडं विस्कळीत दिसेल आपल्याला, पण तो पर्यावरणासाठी खूप काही महत्वाचं काम तो करतोय. भले त्यातून त्याचं अर्निंगही होतंय, पण तो पर्यावरणासाठी खूप चांगलं काम करतोय. हे सगळं जे रिसायकलिंग मटेरियल आहे तो वेगवेगळ्या इंडस्ट्रीजना किंवा मोठ्या डीलर्सना पाठवून ते कुठं ना कुठं ते पुन्हा एकदा वापरामध्ये येत आहे. शिवाय रिप्लेस मध्ये आपण काय करू शकतो, तर आपण हजार्डस वेस्ट मध्ये बघितलं की आपण लहान मुलांचे डायपर किंवा सॅनिटरी पॅड जे आहेत तर ते आपण क्लॉथ डायपरने रिप्लेस करू शकतो का? तर नक्की बाजारामध्ये काही क्लॉथ डायपर्स वगैरे आहेत ते आपण ट्राय करू शकतो आणि ते आपल्याला सतत खरेदी करावे लागत नाही. ते आपण धुवून धुवून परत परत वापरू शकतो. तर लहान मुलांसाठी हे डायपर जर वापरले तर त्यांना जे रॅशेस वगैरे येतात बाहेरच्या डायपर्समुळे, तर ते रॅशेस बऱ्याच वेळा या कापडी डायपर किंवा क्लॉथ डायपरमुळे येत नाही. किंवा आपण रिपेअर मध्ये आपण काय करतो, तर सध्या आपण आपल्या लहानपणापासून सवय आहे की छत्री बिघडली, आपले शूज फाटले, चप्पल फाटली, तर आपण ते रिपेअर करून वापरतो. तर ही सर्वात मोठी मला वाटतं हे आपली एक हॅबिट आहे की जी खूप एन्व्हायरमेंट फ्रेंडली आहे. तर हे आपण रिपेअरिंग करणं हे चालू ठेवलं पाहिजे. तर त्यामुळं आपण जर ते रिपेअर केलं तर त्या प्रॉडक्टची लाईफ वाढेल आणि आपण नवीन प्रॉडक्ट खरेदी करणार नाही आणि त्यामुळे कचरा थोडा कमी तयार होऊ शकेल.
आणि त्याच्या बियॉन्ड हे अगदी काही सिम्पल टेक्निक आहेत की जे घरामध्ये मी आता काय सुरुवात करू. घरामध्ये सुरुवात करायचं तर समजा आपल्याला एखादा आपण मार्केटमधनं प्रॉडक्ट आणलं दुकानातून किराणामध्ये, त्याला एक रबर बँड बांधून दिलाय फॉर एक्झाम्पल. तर तुम्हाला माहिती असेल की आपले आई बाबा किंवा आपणही कधीतरी ते रबर बँड आपण ते वेगळे काढून ठेवतो, किंवा आपल्याला पुडीला बांधून एखादा दोरा आलाय तर तो दोरा आपण वेगळा काढून ठेवतो. तर ह्या सगळ्या ज्या छोट्या छोट्या ह्या आहेत की त्या पूर्वी कदाचित त्या इकॉनॉमिकली अफोर्डेबल नाही म्हणून त्या प्रॅक्टिस केल्या जात होत्या, पण त्या एन्व्हायरमेंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यू बघितल्या तर या खूप गरजेच्या वस्तू आहेत. जसं फॉर एक्झाम्पल हे आमच्या ऑफिसचा पत्ता बदलला होता तो, त्यामुळं ते जुने लेटर हेड आमचे बरेचसे डिस्कार्ड करावे लागणार होते. तर त्यापासून आम्ही हे असे नोटबुक बनवून घेतले होते, किंवा जुनं कॅलेंडर होतं ते आम्ही बुकला कव्हर म्हणून वापरतो. तर अशा टाईपच्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपण स्वतःही करत असतो, पण आपल्याला कधी रिअलाइज होत नाही की हे यातून आपण खूप सारा कचरा आपण कमी करायचा प्रयत्न करतो. तर हे जर आपल्याला रिअलाइज झालं तर त्या चांगल्या हॅबिट आपण नरिश करू, आपण त्या इतरांसोबत शेअर करू, आणि त्या हॅबिट्स आपण अप्रिशिएट करू इतरांमध्ये ज्या हॅबिट दिसतात. इव्हन मला आठवतंय की एखादी कॅरी बॅग जर आली प्लॅस्टिकची, तर ती कुठेतरी गादीखाली किंवा कुठेतरी अशी ठेवली जायची की ज्यावेळी वापरता येईल त्यावेळी ती व्यवस्थित छान कॅरी बॅग आपल्याला वापरता येईल म्हणून. रादर दॅन कचऱ्यात फेकण्याऐवजी त्याचा रियूज होतो त्यामुळे. तर ही सिम्पल हॅबिट ज्या आपल्या पालकांकडनं आपण जरी पाहिलं तरी त्यांच्या खूप हॅबिट्स अशा शिकण्यासारख्या आहेत की ज्या आपण लाईफस्टाईलच्या नावाखाली आपण कदाचित थोड्याशा विसरूच चाललो, पण त्या जर आपण पुन्हा अडॅप्ट केल्या तर ते नक्की पर्यावरणासाठी युजफुल आहे. किंवा इव्हन हे छोटंसं एक एक्झाम्पल आहे की जे मे बी माझ्या एका मित्राकडनंच मला समजलं होतं. सो आणि आता मी ते फॉलो करतोय. जे आपलं दाढीचं जे ब्लेड असतं, तर हे दाढीचे ब्लेड हे आता जिलेटचे असे 3 ब्लेड किंवा 2 ब्लेडचे हे येतात, किंवा ते प्लॅस्टिकमध्ये ते ब्लेड त्या फिक्स केलेले असतात, आणि ते वरचं फक्त हे आपण रिप्लेस करू शकतो त्यानंतर. पण ते प्रॉपरली रिसायकल होऊ शकत नाही, कारण ते प्लॅस्टिक आणि मेटल असं ते कॉम्पोजिट असतं, ते रिसायकल होईलच याची गॅरंटी नाही. शिवाय तुम्ही ते ब्लेड जर असंच टाकून दिलं तर ते कोणाला तरी त्याची दुखापत होण्याची शक्यता असते. तर त्यावर उपाय काय, तर हे आपलं जे ट्रॅडिशनल जे रेझर आणि ब्लेड आहे ते जर आपण वापरलं, आणि जर समजा माशी आपण एक्झाम्पल दिलं की स्विगी आणि झोमॅटोचे कंटेनर्स आपण असं एक्झाम्पल दिलं, ते जर आपण घेतले आणि त्याला जर जस्ट वर्ण अशी छोटीशी छिद्र त्याला जर पाडलं आणि त्यात आपण जास्त जर ब्लेड टाकत गेलो, तर हा डबा भरायला किमान तुम्हाला 2 ते 3 वर्ष लागतात. इतक्या लवकर काय हा डबा भरत नाही. आणि तोपर्यंत जस्ट त्यात स्टोअर करत राहावा, आणि तो एकदा डबा भरला की तो तुमच्या कबाडीवाल्याकडे तुम्ही देऊन टाका, ते रिसायकलिंगला जाऊ शकतो. त्यामुळं कचऱ्यामध्ये जर हे ब्लेड टाकले तर ते प्राणी मात्रांना दुखापत होऊ शकते, कचऱ्यामध्ये काम करणाऱ्या लोकांना दुखापत होऊ शकते. तर याबदली तुम्ही जर ही स्ट्रॅटेजी जर वापरली तर कचऱ्यामध्ये हा हजार्डस वेस्ट अशा पद्धतीचा जाणार नाही, आणि तो बराचसा आपल्याला कमी करता येऊ शकतो. येस. ओके. सो आय मीन आता हे तर छोटे छोटे हॅबिट्स झाले जे आपण इनकल्केट केलेच पाहिजे. बट देन नॉर्मली ऍटलीस्ट इंडियन फॅमिलीज मध्ये तरी हा माइंडसेट आहे की मी एकटा करून काय फायदा, ऑर एल्स माझ्या फॅमिलीनी हे फॉलो केलं तर काय फायदा होणार आहे, बिकॉज बाकीचे लोक तर नाही करतायत फॉलो. सो लाईक व्हॉट कॅन वी डू टू चेंज दिस? एकतर सगळ्यात पहिल्यांदा आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की हे सगळ्या गोष्टी करणारे आपण एकटे नाहीये. कारण आता जसं मी एक्झाम्पल दिलं की माझ्या मित्रांकडनं मी काही गोष्टी शिकलो, त्याच्याकडनं काही गोष्टी शिकलो, कुठे इंटरनेटवर वाचून गेलं, म्हणजे याचाच अर्थ की जगामध्ये काही बरेच जण काही ना काही यामध्ये करतायत. सो पहिल्या गोष्ट की मी एकट्यानं करून काय होणार आहे असं नाही, तर एवढे सगळे लोक आहेत की जे काही ना काही एफर्ट करतात. सो आणि तुम्ही आज एकटे आहे, तुम्ही आणि तुमच्या घरी कोणी बघितलं तर ते हे चालू करतील. तर हे अशा पद्धतीने एक 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 हे आपल्याला वाढवत नाही. की जसं फॉर एक्झाम्पल आता हे पुण्यामधलं एक 2-3 ऑर्गनायझेशनचं एक्झाम्पल आहे की हे इथं सागर मित्र नावाची पुण्यामध्ये संस्था आहे. तर ती संस्था काय करते, तर लहान मुलांना शाळेमध्ये तुमच्या घरातलं सुकं प्लॅस्टिक फक्त आणायला सांगते. सुकं स्वच्छ प्लॅस्टिक फक्त आणायचं, आणि मग हे मुलांनी सगळं आणलेलं प्लॅस्टिक ह्या अशा पद्धतीनं महिन्याच्या एका दिवशी गोळा होतं आणि ते पुढे रिसायकलिंग इंडस्ट्रीला जातं. किंवा हे स्वच्छ नावाची जी संस्था आहे की जी कचरा वेचकांची पुण्यामधली कोऑपरेटिव्ह संस्था आहे, तर त्यांनी असे व्ही कलेक्ट ड्राईव्ह चालू केले. सो व्ही कलेक्ट ड्राईव्ह इज फॉर व्हॉट, की तुम्हाला घरामध्ये जे काही नको आहे तुम्हाला ते तुम्ही इथं डोनेट करू शकता, आणि ते गरजूंना दिलं जातं. नॉट ओनली फॉर गरजूज, की कुणीही तिथून आपल्याला हव्या त्या वस्तू आपण आणू शकतो. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे काही पुस्तकं आहेत की जी आता मला नको आहेत वाचायला, तर मी ती पुस्तकं यांना डोनेट करू शकतो, आणि मग ते हवे ती माणसं तिथे घेऊन जाऊ शकतात. तर इव्हन मीही यातून खूप पुस्तकं विकत घेतलेली आहेत, माझ्याकडची काही पुस्तकं यांना मी दिलेली आहेत. तर अशा पद्धतीनं हे चांगल्या पद्धतीनं हे ड्राईव्ह चालू शकतं. शिवाय असे काही व्हॉट्सअप ग्रुपही आहेत की ज्यामध्ये हे अशा टाईपचा
सेकंड हँड वस्तूंचा एक्सचेंज चालतो. सो अशा पद्धतीने तुम्ही एकटे नाहीये, तर अशा बऱ्याचशा संस्था आहेत की जे खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. त्याला हजारो लोक आजपर्यंत जोडले गेलेले आहेत आणि त्यांचं नेटवर्क खूप चांगल्या पद्धतीने वाढतं. ओके. अँड आय थिंक अवेअरनेस खूप मोठा पार्ट असणार ह्याच्यासाठी. सोशल मीडिया बेसिकली, सोशल मीडियावर तुम्हाला जेवढं इन्फॉर्मेशन ग्रॅब करता येईल तेवढी ग्रॅब करायची. अँड या अँड माउथ टू माउथ फॉलोसाठी ऑल्सो. आता सपोज मी एखादी हॅबिट फॉलो करते, तो आय टेल इट, माझ्या कझन्सला सांगेल, माझ्या फ्रेंड्सला सांगेल. येस येस येस, दॅट इज रिअली इम्पॉर्टंट की तुम्ही काय करता ते शेअर करणं आणि दुसऱ्यांकडून त्या हॅबिट अडॉप्ट करणं, हे दोन्ही इनपुट आउटपुट चालू झालं, एक्सचेंज. Okay, so we have little time constraint. Abdul, I think you can stop sharing and we can ask. Yes. You can unmute and we can ask. I think काही क्वेश्चन्स ऑलरेडी आलेले आहेत. Yeah, we have answered them. We've answered them. Okay. Okay. You can unmute everyone and you can ask. कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही आयदर चॅट विंडो मध्ये सेंड करा और एल्स मी बोलू शकता. अजून अनम्यूट नाही झालेत का? Everybody I think can unmute themselves. Okay, then we can, if there are no questions, we can stop, Avdut. I think you want to ask something? कोणी करत तर नाही आहे. And it's already 6 o'clock actually. Okay, somebody asking. Hello. Hello. Yes, sir. Yes. Actually, I would like to know the gist of this Sir, actually, tool in two lines. डिस्टर्बन्स येतोय, आवाज क्लिअर नाही येतो. I would like to know the gist of this Vowrel conference within a two lines. Therefore, Vowrel, why we conducted this seminar and what is the outcome of this seminar? Just a gist. अश्लेषा, ऐकू आला तर क्वेश्चन प्लीज रिपीट करशील माझ्यासाठी? He wants the gist of the session. ओके, सो या बेसिकली आज आपण डिस्कस करत होतो की जेव्हा आपण ओके इन इंग्लिश या so what basically sustainable, when we talk about sustainable lifestyle, then from waste management point of view, what measures an individual or a family or a community can take? For example, from basic things, just to segregate daily waste, to start composting, then start reuse, replace, and refuse strategy, and even for replacing your what you can say conventional products with some biodegradable and homemade detergents and soaps. So how you can help environment? You can also reduce your solid waste as well as your liquid waste. So that was basically the thing. And the main thing is that there is no
you can say fix steps for this. Just take a little step at one time, and just it's a kind of a peer learning thing basically. So through peer learning, you will just keep on advancing one step at a time, and you will slowly move ahead. Yeah. Yes, एक क्वेश्चन आहे ई वेस्ट संदर्भामध्ये. We generate a lot of e-waste along with the plastic and other wet waste. So what an individual can do regarding e-waste? So at an individual level, our responsibility only this much. We should keep it separate, e-waste, and we should hand it over separately to the e-waste. You can say e-waste authority. Some vendors are licensed to treat e-waste or to recycle e-waste. So then we can hand over it to them. But as an individual level, you can just keep it separate and keep it in a dry waste. And then it's the responsibility of your municipal corporation or local body to take that waste separately and to hand over it to the appropriate authority or a vendor in your town or university. So at an individual level, it is little bit difficult what you can do about it. You can definitely reduce it if you buy, for example, don't change your smartphone every year. Use it at least for 2 to 3 years, and then if at all your smartphone is no longer usable due to some advanced technology, and then only replace your smartphone. Don't just replace smartphone every now and then, just a new product in the market and just want that. So you can that way also reduce your use. Same with earphones, because we tend to change earphones every 3 months. Like there's new models. Yes, absolutely. Absolutely. You can reduce that definitely. Yes. But for e-waste, definitely the responsibility is of a local body more rather than an individual. Right. But individual has to just keep it separately and just don't hand over it to your local kabadi wala, because they don't know how to handle it, and most of the time there are many heavy metals in it which are very harmful to the people who handle it inappropriately. So that's why local body has to take initiative to collect it separately and hand it over to the appropriate authority. So Avadut, I think we should stop. We can stop. Are there any other questions? I think there are no other questions. No, there are no other questions. Okay. So thank you so much, Avadut, for joining us. Thank you very much. And enlightening us with so much information. I think there is a question. Yeah, sure. Doctor, Javi. Yeah. No question. Yes. Cool, then that's. I think there's one more. There's one more. Yes. डम्पिंगला जाणारा कचरा किंवा उघड्यावर फेकलेला कचऱ्याचा कोरोना या आजाराला लागण्याने कसा परिणाम करू शकतो. येस, डेफिनेटली जर करोना बाधिताच्या घरातला जर कचरा असेल तो, आणि तो जर असा रेग्युलर म्युनिसिपल वेस्ट सिस्टीम मध्ये येत असेल, तर जी लोक तो हँडल करणार आहेत त्यांना फर्स्ट हँड धोका आहे आणि त्यांनाच धोका आहे. अदरवाईज तो डम्पिंग ग्राउंडला जर गेला तर तिथून कोणाला धोका आहे असं काही आता हे नाहीये. इव्हन गव्हर्नमेंटचे गाईडलाईन आहेत की जो कोविड पॉझिटिव्ह पेशंट किंवा अशी जी फॅमिली आहे त्यातल्या घरामधला जो कचरा आहे तो ऍज अ बायोमेडिकल वेस्ट म्हणून तो ट्रीट केला पाहिजे, की जो सेपरेट बॅगमध्ये त्याला व्यवस्थित सील करून तो बायोमेडिकल वेस्टची जी गाडी असते आपली, की जे हॉस्पिटलचा वेस्ट कलेक्ट करते, हॉस्पिटलमधल्या सिरिंज किंवा शस्त्रक्रिया केल्यानंतरचे जे काही घटक असतील ते, तर त्या सिस्टीम मध्ये तो कचरा जाणं आवश्यक आहे. तो रेग्युलर म्युनिसिपल सॉलिड वेस्ट मध्ये येता कामा नये, कारण जे लोक हँडल करतील त्यांना त्यातून लागण होण्याचे चान्सेस आहेत नक्कीच. आणि गव्हर्नमेंटच्या या बाबतीत क्लिअर गाईडलाईन आहेत, त्या आपल्या ठिकाणी फॉलो होत आहेत की नाही आपल्याला फक्त बघावं लागतं.
आय थिंक इट्स डन. Okay. अजून प्रश्न आहेत कोणाला? Yes, so we'll wait for a couple of minutes if Yeah, possible. we'll wait for And 5 minutes. Yeah, then we can leave. yes, sure, definitely. So मला अजून एक गोष्ट छोटीशी शेअर करायची होती. जर पण क्वेश्चन नसेल तर तोपर्यंत मी शेअर करेन की आपण इंडिव्हिज्युअल लेवलला किंवा बेसिकली ही लहान मुलांपासून ही हॅबिट चालू करणं खूप बऱ्याच वेळा चांगलं असतं. तर शाळेमध्ये आपण काय करू शकतो किंवा त्या लेवलला आपण काय करू शकतो? तर सगळ्यात पहिलं आपण करू शकतो की शाळेमध्ये कचऱ्याचे आपले सोर्स काय आहे, कुठून कचरा येतोय, कोणता कचरा येतोय. तर वेस्ट कॅरेक्टरायझेशन नावाचा एक स्टडी असतो की कचऱ्याचं पूर्ण क्लासिफाय करून बघायचं, त्यात ओला कचरा किती, त्यात पेपर किती, त्यात प्लॅस्टिक किती. आणि एकदा तुम्हाला कळलं की तुमच्या कचऱ्यामध्ये काय काय आहे, ते कळलं की तुम्हाला त्याची स्ट्रॅटेजी ठरवायला खूप मदत होऊ शकते. कारण तुमचा कचरा एका पद्धतीचा आणि तुम्ही स्ट्रॅटेजी तुम्ही चुकीची वापरली तर ते चालणार नाही. जी घरातल्या कचऱ्याला स्ट्रॅटेजी वापरताय ती तुमच्या शाळेतल्या कचऱ्याला कदाचित चालणार नाही. तर त्या कचऱ्याचा आधी तुम्हाला बघावं लागेल की कचऱ्यामध्ये काय काय येतंय, किती प्रमाणात येतंय आणि ते कसं व्हॅरी होतंय, सीझन वाईज व्हॅरी होतंय का कसं व्हॅरी होतंय. शिवाय तुमचं वेस्टची ट्रेल की तुमचा कचरा जातो कुठे, शाळेत तुम्ही कचरा टाकला तर तो गेला कुठे, महानगरपालिकेच्या गाडीतून पुढे कुठे गेला. तर हे सगळं थोडंसं बघावं लागेल. आत्ताचे चॅलेंजेस काय आहेत की कचरा तो ओपनली डंप होतोय, तो जाळला जातोय. तो आधी कुठली स्टेप जर आपण एखाद्या इन्स्टिट्यूशन लेवलला जर घेत असू तर त्या इन्स्टिट्यूशन लेवलला आधी वेस्टचं कॅरेक्टरायझेशन होणं खूप महत्वाचं आहे. आणि एक्झॅक्ट त्यातले प्रॉब्लेम काय आहे तर ते स्टेप बाय स्टेप जर आपण त्याचा प्रवास जर ट्रॅक केला आपल्या कॅम्पसमधला किंवा आउट ऑफ द कॅम्पस इव्हन, तर आपल्याला नक्की प्रॉब्लेम कुठे आहेत, लूप होल कुठे आहेत, नक्की कचरा मिक्स कुठं होतोय, काही ठिकाणी वर्गीकरण होतोय, काही ठिकाणी होत नाही. तर ते आपल्याला जास्त चांगले समजायला मदत होते. आणि हे सगळं एकदम आता समजा आपण एक आज 10-15 गोष्टी डिस्कस केल्या असतील तर एकदम आपण सगळं करा नाही. वन स्टेप ऍट अ टाइम वी कॅन. येस, वन क्वेश्चन इज देअर. लिनियर प्रोसेस आणि सर्क्युलर प्रोसेस कशी कार्यरत असते? ओके, सो मला प्रश्न जर बरोबर समजलाय की नाही मला माहिती नाही, पण माझ्या माहितीप्रमाणे इट्स अप टू लिनियर प्रोसेस इज यू आर युझिंग अ प्रॉडक्ट आणि मग ते तुम्ही वापरताय आणि ते डम्पिंग ग्राउंड मध्ये जातंय. सो देअर इज नो रिसायकलिंग एनिवेअर इन वर्क. सो इट्स अ लिनियर प्रोसेस. हे डायरेक्ट डम्पिंग ग्राउंडला गेला आणि ते पुढं तिथेच पडून राहिलं वर्षानुवर्ष. सर्क्युलर प्रोसेस इज की तुम्ही प्रॉडक्ट एखादं वापरताय, ते तुमच्या भंगारवाल्याकडे वगैरे जातंय, तिथून ते रिसायकलिंग इंडस्ट्रीला जातंय, त्यातून काही ना काही वेगळे प्रॉडक्ट बनतात आणि मग ते पुन्हा तुम्ही किंवा आणि कोणीतरी समाजामध्ये वापरताय. तर हे असं ही इट्स अ सर्क्युलर प्रोसेस इफ आय एम अंडरस्टँडिंग युअर क्वेश्चन करेक्ट. सो ऍज फार एज पॉसिबल आपल्याला लिनियर प्रोसेसेस यामध्ये अवॉइड करायच्या आणि सर्क्युलर प्रोसेसवर भर द्यायचा. फॉर एक्झाम्पल इव्हन कंपोस्टिंग ही सुद्धा एक सर्क्युलर प्रोसेस आहे की ज्यामध्ये आपल्या बायोमेडिकल वेस्ट बायोडिग्रेडेबल वेस्ट मधले न्यूट्रिएंट्स आपण सर्क्युलेट करतोय आणि ते पुन्हा आपण झाडांना खत म्हणून देतो. सो इट्स अ सर्क्युलर प्रोसेस. Can we end the session? Yes, we can. Thank you so much, I hope I Avadut. haven't missed any question. No, we haven't missed any. अजून तरी नाहीये. Okay. Do you want to add anything? I would just like to add ki लॉंग प्रोसेस की तुम्ही आज आता तुम्ही एका स्टेजला आहे आणि तुम्ही उद्या डायरेक्ट तुमची लाईफ सस्टेनेबल होईल असं नाहीये. सो इट्स अ पेशंटली करायची प्रोसेस आहे की वन स्टेप ऍट अ टाइम. इफ यू आर कीप मुव्हिंग टुवर्ड्स इट देन इट इज अ व्हेरी इंटरेस्टिंग प्रोसेस. तुम्ही हळूहळू त्यामध्ये इंटरेस्ट चांगला येत जाईल. जसं समजा ग्रुप वाढत जाईल असं सस्टेनेबल हॅबिट किंवा हे काही फॉलो करण्याचं त्यामध्ये शेअरिंग होईल, पिअर शेअरिंग होईल आणि त्यातून हे हळूहळू पिअर लर्निंग थ्रू ही हॅबिट हळूहळू वाढवत जाईल. सो इट्स अ लाईफ टाईम प्रोसेस आय वुड से. आणि तुम्ही त्याला कंटिन्युटी धरून चांगल्या सवयी तशाच ठेवणं आणि नवीन त्यामध्ये ऍड करत राहणं. दॅट्स ओनली यू कॅन डू. There's one more question, okay? Can you please recommend a few resources for knowledge building about waste management at household level? Okay, so I guess कंपोस्टिंग साठी काही रिसोर्सेस नक्की आहेत. सो कंपोस्टिंग साठी जर तुम्ही समुचित एन्व्हायरमेंट पुण्यामध्ये संस्था आहे तर त्यांचे काही कंपोस्टिंगचे वेगवेगळे मॉडेल्स आहेत किंवा इव्हन स्वच्छ जी संस्था आहे त्यांच्या वेबसाईटवर काही कंपोस्टिंगचे वेगवेगळ्या मेथड्स आहेत किंवा इव्हन याच्यासाठी फ्रँकली स्पीकिंग मी असा कुठला पर्टिक्युलर सोर्स रेफर नाही केलेला. सो
यू जस्ट सी की हाऊ टू कंपोज आणि तुम्हाला ढीक सारे रेसिपी मिळतील. जसं तुम्ही फॉर एक्झाम्पल तुम्हाला बिर्याणी बनवायची आणि तुम्ही जस्ट युट्यूबवर ह्याचं प्रोसेस बघाल, त्याची प्रोसेस बघाल आणि अल्टिमेटली यू कम अप विथ युअर ओन प्रोसेस. सो इट इज लाईक दॅट की तुम्हाला स्वतः ट्रायल अँड एरर करायचे आहेत की घरच्या प्रोसेस मी कशा करू शकता आणि एका ठिकाणी यातलं सगळं तुम्हाला काही मिळेल असं नाही. सो इट्स तुम्हाला हंटर गॅदरर थोडंसं व्हावं लागेल, इकडून थोडं तिकडून थोडं, हे थोडं ट्राय करून मग यात काय चुकतंय, हे बेटर कसं करता येईल. सो इट्स तुम्हाला ट्रायल अँड एरर करत शिकावं लागेल. असं पर्टिक्युलर वन सोर्स यासाठी असा काही नाही प्रॅक्टिकली विचार केला तर. पण काही बुक्स तुम्हाला ओव्हरऑल वेस्ट मॅनेजमेंटसाठी पाहिजे असतील तर सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंटचं एक खूप छान पुस्तक पब्लिश झालं होतं, नॉट इन माय बॅकयार्ड म्हणून. तर त्यामध्ये संपूर्ण भारतामधल्या वेगवेगळ्या वेस्टच्या संदर्भातले जी काही सगळी आकडेवारी आहे, त्या वेस्टचा प्रॉब्लेम काय आहे, कुठं मॉडेल आपले फेल गेलेत, तर असं टेक्निकल आणि पॉलिटिकल किंवा ओव्हरऑल पॉलिसी लेवलचा अनालिसिस तुम्हाला त्यामध्ये मिळू शकेल. सो सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट इट्स रिअली गुड वेबसाईट. त्यांचं डाऊन टू अर्थ नावाचं मॅगझिन पब्लिश होतं ज्यामध्ये वेस्ट मॅनेजमेंट बद्दल तुम्हाला बरंच काही काही प्रत्येक वेळी वाचायला मिळत राहील. सो असे काही रिसोर्सेस तुम्हाला बघून फॉलो करावे लागतील. अल्टिमेटली इट्स तुम्ही जेवढं एक्सप्लोर कराल तेवढं कमी आहे. I would like to add for composting. तर composting साठी वर्म राणी म्हणून एक आहे. तर त्यांचं इंस्टाग्राम वरती पण पेज आहे आणि युट्यूब वर पण एक चॅनल आहे. सो यू कॅन गो थ्रू इट. ते खूप छान. ते एव्हरी शी शेअर सम व्हिडिओ की कंपोस्टिंगचं काय म्हणजे रिलेटेड टू कंपोस्टिंग ओनली. शी हॅज एक्सप्लोर्ड अ लॉट. सो यू कॅन नक्की मी बघेन. या यू शुड. शुअर. थँक्यू. Any more questions? Okay, so yeah. Let's finally close this because Sure, definitely. Please. Yes. Yeah. Thank you so much, Avadut, for sharing your knowledge with us. And we hope to see you again. We can have one more session. Sure, definitely. Where we can explore more in more detail. Yes, definitely. तोपर्यंत कदाचित मी पण आणि काही वेगळे टेक्निक्स फॉलो करायला लागलो आम्ही पण काही नवीन सुरू करू. मला शेअर करायला आवडेल. गप्पा मारू. It will be like dialogue. Definitely. Yes, that would be better. Yeah. So thank you everyone for joining. So let's close this session for today. Yes, sure. Thank you. Bye-bye.